स्माइल वेलकम टू ऑल. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. काल जे मी रिक्वेस्ट आपल्याला केली आणि त्यासाठी खरोखर काल अमाऊंट छोटा होता, पण काल जवळपास 12,000 रुपये जमा झालेले आहे. त्यासाठी आपणा सगळ्यांचं खूप खूप आभार. त्याच्यात अजून माझे बाकीचे काही स्टुडंट आणि माझे स्वतःचे मिळून आपण जवळपास तिथे जे 30 किलोचा जो केजीचा कट्टा येतो असं आपण तिथे 10 पोते गहू, 3 पोते तांदूळ आणि तेलाचा डबा असं आपण सगळं तिथे आपण डोनेट करणार आहे. आणि त्याचा फोटो तुमच्यापर्यंत ग्रुपवर शेअर केला जाईल. शनिवारी किंवा रविवारी आपण ही प्रोसेस कंप्लीट करणार आहे. ओके, तर हे सगळं तुमच्या मदतीमुळे शक्य होत आहे. त्याच्यासाठी आपलं खूप खूप आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे 7 चक्र आणि औराचे जे आपले काही प्रॅक्टिकल बाकी आहे ते आज आपण कंप्लीट करणार आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण 7 चक्र आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने मदत करतात आणि 7 चक्रांचा आपल्या जीवनावर काय इम्पॅक्ट पडतो हे आज आपण समजून घेणार आहे. ओके, सो रेडी, एक्साइटेड? ओके, चला. तर आता पहिले रोज स्वतःला सांगायचं, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. बघा, जशी एनर्जी तुम्ही स्वतःला द्याल तसंच आपलं जीवन बनणार आहे. जिथे आपला फोकस जातो तिथे एनर्जी जाते, आणि जिथे एनर्जी जाते, जशी एनर्जी जाईल पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिझल्ट येणार आहे. म्हणून स्वतःला रोज सांगायचं आहे, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. स्वस्त म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ. मस्त म्हणजे जीवनाचा प्रत्येक क्षण आपण एन्जॉय करतो आहे. जेही काम करतोय त्याच्यात आपल्याला आनंद मिळतोय आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये जबरदस्त येतो आहे. असं काय म्हणायचं, स्वस्त, मस्त, जबरदस्त. आणि जे लोक आता हा क्लासही झोपून करत आहे त्यांनी त्यांची एनर्जी कशी ट्रान्सफॉर्म होणार आहे विचार करा. ओके, लक्षात घ्या, आपण एनर्जीचा क्लास करतोय ना, आपण स्वतः झोपून करणार आहे, काय रिझल्ट येणार आहे? सो इफ यू वॉन्ट टू चेंज युअर एनर्जी, कोई भी एक क्लास सो के नहीं करेगा. झाले 5 वाजले, झोपून उठायची वेळ झालेली आहे. दुपारी झोप घ्यायची सवय असेल, विचार करा. मी आयुष्यात कधीच दुपारी झोपत नाही. ज्या दिवशी मी झोपलेले ते लोक म्हणतात आजारी पडलेली. आपल्यामध्ये इतकी जास्त एनर्जी आहे देवाने दिलेली, पण त्याला बांध आपण बांधलेला आहे. अगर आप सोचोगे की मैं बीमार हूं माइंड में, उसी वक्त आपको बीमार, म्हणजे आज समजा आता दीपाली मॅडम लेटलेल्या होत्या. दीपाली मॅडमला 4 लोकांनी आजूबाजूच्या मैत्रिणींनी येऊन सांगितलं, का ग तू आजारी आहे का, का ग तुझी तब्येत ठीक वाटत नाहीये. 4 लोकांनी म्हणू द्या, दीपाली मॅडमला 5व्यांदा स्वतःला वाटायला लागेल मी खरंच आजारी झालेली आहे. होतं असं. म्हणजेच काय, जशी एनर्जी तुम्ही स्वतःला द्याल तसं तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता किंवा नकारात्मकता येत असते. मी असाही एक पेशंट बघितला ज्यांना इथून जवळपास किती वर्ष झाले, माझा मुलगा लहान 1.5 वर्षाचा होता, आता तो 14 वर्षाचा होईल. म्हणजे 11-12 वर्षापूर्वी एका व्यक्तीला थ्रोट कॅन्सर डिटेक्ट झालेली व्यक्ती मी बघितली. आणि ती व्यक्ती मिलिटरीतनं रिटायर झालेली होती आणि तिथे जे कमांड द्यावं लागतात ना, ते कमांड देण्याचं काम त्यांच्याकडे होतं. तर त्याच्यामध्ये ते खूप थ्रोटवर जास्ती त्यांचा हे होत होता, जास्ती उपयोग होत होता. पण ती व्यक्ती त्याच्यातनंही स्वतःला फक्त स्टेबल माइंडने काढू शकली. जशी एनर्जी तुम्ही माइंड पर्यंत पोहोचवाल. आणि म्हणून दीपाली मॅडम याच्यानंतर लेटून क्लास करायचा नाही. ठीक आहे. आणि आज मी नंबर देते, जरा बॉडीवर लिहायला सुरुवात करा, यू विल गेट द रिझल्ट. सांगितलं होतं का मी नंबर तुम्हाला? ज्यांना ज्यांना वेट लॉस करायचा मी एक नंबर देते, तो रोज लिहा बॉडीवर, यू विल गेट द रिझल्ट. पाहिजे का नंबर वेट लॉस साठी? पहिले तर इच्छा पाहिजे की माझं वजन जास्ती आहे. तुम्हाला पहिले मान्य करायचंय प्रत्येकाला, जसं मला करायचं व माझं वजन कमी. ठीक आहे, मला माझं वजन कमी करायचं ही माझी इच्छा आहे. आय एम वर्किंग फॉर दॅट. ठीक आहे. तर आता मी जो तुम्हाला नंबर देते, आपल्या एक स्टुडंट आहेत मुंबईच्या, त्यांनी त्यांच्या स्टाफवर हा नंबर युज केला. 1 महिना सतत हा नंबर बॉडीवर लिहायला लावला. तुम्ही तुमच्या ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना हा लिहायला सांगा. त्यांच्या स्टाफ मधल्या विदाऊट एनी डाएट त्यांच्या जे लोक होते त्यांचं 5-5 किलो वजन कमी झालं. असा पॉवरफुल नंबर आहे. करायचं काय आहे, ब्लू पेननी हा नंबर आपल्या आवरामध्ये असायला पाहिजे. तुम्ही हातावर लिहा, पायावर लिहा, कसा लिहायचा तो मी दाखवते, पण लिहून बघा, यू विल गेट द रिझल्ट.
हा बघा, लेफ्ट हँडवर तुम्ही लिहू शकता. नंबर आहे 31227778. हा वेट लॉस साठी नंबर आहे. आणि जर फास्ट वेट लॉस करायचं असेल तर याला सर्कल करून घ्या. 31227778. दिसला? एक महिना कंटिन्यू लिहून बघा, यू विल गेट द रिझल्ट. ओके, चलो बघा. दीपाली मॅडम लेटून असल्यामुळे किती लोकांचा फायदा झाला. थँक्यू म्हणा सगळ्यांनी त्यांना. मॅडम नंबर लिहून घेतला की नाही? दीपाली मॅडम नंबर लिहिला की नाही लिहिला? ब्लू पेननी लिहायचा बघा या पद्धतीने. आता तुम्हाला तो तिकडे उलटा आहे बघा, 31227778. या पद्धतीने लेफ्ट पायावर किंवा लेफ्ट हातावर लिहा, किंवा तुमची जी पाणी पिण्याची जी बॉटल असते त्याच्यावर परमनंट मार्करनी हा नंबर तुम्ही लिहून ठेवू शकता. 31227778. मी हा का बरं नाही लिहत? यातलं पाणी माझे मुलं पण मध्ये आले शाळेतून वगैरे तर ते पाणी पित असतात, म्हणून मी पिण्याच्या बॉटलवर लिहून नाही ठेवत, कारण त्यांना वेट लॉसची गरज नाहीये. ठीक आहे, या पद्धतीने पाण्याच्या बॉटलवर पण तुम्ही लिहू शकता. ओके, सो लेट स्टार्ट टुडेज टॉपिक. आपला विषय आहे जशी एनर्जी तुम्ही द्याल तसं आपलं जीवन बदलत असतं. आणि याच्यासाठी आपले 7 चक्र आपल्या जीवनावर खूप मोठ्या लेवलवर फरक देत असतात. आपल्या जीवनामध्ये 7 चक्रांचं महत्व खूप जास्ती आहे. आणि या 7 चक्रांची एनर्जी आपल्या जीवनावर खूप मोठ्या पद्धतीने इफेक्ट करत असतो. एंजल थेरपीमध्ये आपण असे स्विच नंबर देत असतो. आणि अगदी बीपी पासनं, थायरॉइड पासनं कुठलाही आजार असेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याकडे नंबर अवेलेबल आहेत, जे आपण त्याच्यात वेट जास्त करण्यासाठी शोधला नाही. कारण मला नेहमी वेट कमी करायचाच प्रश्न माझ्या समोर असतो ना, आणि जो प्रश्न आपल्या समोर असतो आपण त्याचा शोध घेतो. ठीक आहे, ते वेटगन करण्याचा नंबर माझ्याकडे नाही आहे अजय सर, सॉरी फॉर दॅट. चला पुढे जाऊ आपण. आजचा टॉपिक आपला 7 चक्र. मग तोपर्यंत आपले बाकीचे सगळे स्टुडंट आले की मध्ये आपण 7 चक्र थांबवू आणि औराचे प्रॅक्टिकल बघू. ठीक आहे, कारण अजूनही भरपूर लोक यायचे आहेत क्लासमध्ये. सो लेट मी शेअर द स्क्रीन. सो आजचा टॉपिक आहे आपला 7 चक्र. त्या दिवशी आपण बघितलं होतं औरा शिकत असताना की आपल्या शरीराला एक आभावन मंडळ असतं ज्याला आपण औरा म्हणतो. औरामध्ये असलेली निगेटिव्हिटी हळूहळू 7 चक्रांमध्ये जात असते, आणि 7 चक्रांमध्ये असलेली निगेटिव्हिटी मग शरीर आणि मनावर परिणाम करत असते. अशा पद्धतीने आपण याचा अनुभव घेऊ शकतो. आता बघा, 7 चक्र कुठे आहेत आणि या 7 चक्रांचं काम काय आहे. लक्षात घ्या, जर आपण सोनोग्राफी किंवा एक्सरे काढला तर 7 चक्र दिसतील का? नाही. दीज आर द एनर्जी सेंटर्स. पण जिथे जिथे 7 ग्लँड सांगितलेल्या आहेत तर त्या 7 ग्लँड मीन्स एनर्जी. जे आपले हे जे 7 चक्र आहे ते 7 चक्र म्हणजे 7 ग्लँड जे आपले आहेत जवळपास तिथे यांचं अस्तित्व आहे. पण जशी जशी तुम्ही चक्र मेडिटेशन करता तुम्हाला प्रत्येक चक्राचा रंग दिसायला लागतो. प्रत्येक चक्र तुम्हाला ते राऊंड राऊंड मध्ये मूव्ह होताना फिरताना पण दिसत असतं. प्रत्येक चक्र तुम्हाला ते मूव्ह होताना पण दिसत असतं. तर आता प्रत्येक चक्राचं नाव काय आहे, त्याचं स्थान कुठे आहे आणि प्रत्येक चक्राचं काम काय आहे हे आपण बघणार आहे. तर सगळ्यात रूट चक्र म्हणजे आपण बघा, जेव्हा ही चक्रांचं क्लिन्झिंग करू तर ते वरून खाली करणार, आणि जेव्हा जेव्हा चक्र आपण चार्ज करणार ते खालून वर करणार. ठीक आहे, आणि यानुसार आपलं पहिलं चक्र कोणतं राहणार आहे? रूट चक्र. जे हे दिसत आहे ना जेनेटिक ऑर्गनची जी जागा असते, म्हणजे आपण जर माकड हाड ज्याला म्हणतो ना आपण ते, आणि महिलांच्या बीजकोशांची जागा म्हणजे रूट चक्राची जागा असते. ठीक आहे, रूट चक्र. पहिले 7 चक्रांची नावं समजून घेऊ. रूट चक्र किंवा याला मूलाधार चक्र असं म्हणतात. काय म्हणतात? रूट चक्र किंवा मूलाधार चक्र. हा घेऊन जा. थँक्यू. आलं टाकलं ना? ओके,
त्याच्यानंतरचं चक्र नाभीच्या 3 बोट खाली, कुठे आहे? नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र म्हणजे सॅक्रल चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्र. सॅक्रल चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्र. नाभीच्या 3 बोट वर असलेलं चक्र म्हणजे मणिपूर चक्र किंवा सोलर प्लेक्सिस चक्र. मणिपूर चक्र किंवा सोलर प्लेक्सिस चक्र. त्याच्यानंतर हृदय चक्र, ठीक आहे, त्यालाच हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र असं म्हणतात. हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र, हृदय चक्र. त्याच्यानंतर आहे थ्रोट चक्र. हे थ्रोट चक्र किंवा याला विशुद्ध चक्र असं म्हणतात. काय म्हणतात? विशुद्ध चक्र किंवा थ्रोट चक्र. आपल्या दोन्ही भुवयांच्या थोडं वर जिथे आपण बिंदी लावतो याला थर्ड आय चक्र असं म्हणतात. काय म्हणतात? थर्ड आय चक्र म्हणजेच आज्ञा चक्र. यालाच शिवनेत्र सुद्धा म्हटलं जातं. शंकराचा तिसरा डोळा इथूनच उघडलेला होता. त्याच्यानंतर क्राऊन चक्र, ब्रह्मांडीय ऊर्जांचं प्रवेशद्वार म्हणजे आपला टाळूचा जो भाग आहे हा क्राऊन चक्राचा भाग आहे. आणि वैश्विक एनर्जी, रेकीची ऊर्जा किंवा आपली प्राण ऊर्जा ही याच चक्रापासून मिळत असते. याला सहस्त्रादल चक्र सुद्धा म्हणतात. क्राऊन चक्राला काय म्हणतात? सहस्त्रादल चक्र म्हणजे हजारो कमळ जिथे उमललेले आहे असं चक्र म्हणजे क्राऊन चक्र, ब्रह्मांडी ऊर्जांचं. म्हणून हे 7वं चक्र आहे. तर पहिलं चक्र कुठलं आपलं? रूट चक्र, जे जेनेटिक ऑर्गनच्या तिथे आहे. त्याच्यासाठी तुम्ही हात कुठे ठेवणार आहे? बघा, रूट चक्रांचं जे हिलिंग करणार आपण चक्रांच्या वेळेस तेव्हा आपला हात असा राहील. ठीक आहे. रूट चक्रांच्या हिलिंगसाठी हात असा, नाभी म्हणजे स्वाधिष्ठान चक्र जे खालचं नाभीच्या 3 बोट खाली हात असा, मणिपूर चक्रासाठी आपला हात असा, हृदय चक्रासाठी हात असा, थ्रोट चक्रासाठी दोन्ही हात थ्रोटवर अशा हात ठेवायचे आपल्याला मेडिटेशनच्या वेळेस म्हणून सांगून राहिलेले आहे समजावून. मग कुठे हात ठेवायचे कळलं नाही त्याच्यासाठी. थर्ड आय चक्रासाठी एक हात समोर एक हात मागे, हात कुठलाही चालतो पुढे मागे. आणि क्राऊन चक्राला इथून कधीच पॅक करायचं नाहीये, असं राहणार आहे. ठीक आहे. थ्रोट चक्र या पद्धतीने आपल्याला प्रत्येक चक्राला हिलिंग करायचं आहे. प्रत्येक चक्रामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला द्यायची आहे. क्लिअर? 7 चक्रांच्या जागा क्लिअर झाल्या का? आता आपण प्रत्येक चक्राला डिटेल मध्ये समजून घेणार आहोत की कुठल्या चक्राची कशा पद्धतीने काम करत असतात आणि कशा पद्धतीने हे चक्र आपल्या जीवनामध्ये इफेक्ट करत असतात प्रत्येक चक्राचं. आणि आता आपल्यापैकी मी कुणालाच ओळखत नाही जास्ती, फक्त जे लोक प्रश्न विचारतात त्यांचे नावं मला पाठ झाले, जसं नूतन मॅडम वगैरे जे क्वेश्चन करतात तर त्यांचे नावं आणि चेहरा लक्षात पाठ झालेला आहे. ओके, बाकी सगळे लोक असं म्हणजे परिचित व्हायचे आहेत. जसं आता सेकंड थर्ड लेवल मध्ये सगळे नावं पाठ होऊन जातात, मग वेगळी गोष्ट आहे. तर आता बघा, आपल्याला आपल्या जीवनामध्ये या चक्रांचं काय महत्व आहे ते आपण समजून घेणार आहे. ठीक आहे की नेमकं आपल्या या चक्रांचा इफेक्ट आपल्या जीवनावर कशा पद्धतीने होत असतो. उद्या मी तुमचं खूप सुंदर मेडिटेशन घेणार आहे, चक्र मेडिटेशन, ज्यात आपल्या प्रत्येक चक्राची एनर्जी तुम्ही फील करू शकाल. प्रत्येक चक्रामधनं निगेटिव्हिटी काढून टाकणार आहे आपण, कारण या चक्रांमुळे आपल्या शरीरावर पॉझिटिव्ह किंवा नकारात्मक ऊर्जांचा प्रवाह होत असतो. ओके, सो आता आपलं पहिलं चक्र जे रूट चक्र आहे, कुठलं चक्र आहे? पहिलं चक्र आपलं खालून जे जेनेटिक ऑर्गनच्या समोर आहे, जीवनाच्या स्थिरतेसाठी आवश्यक असलेलं चक्र आहे. हे बघा इथे जे दिसतंय ना रूट चक्र, काय आहे? रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्र. याचा रंग कोणता आहे? लाल. कोणता चक्र आहे हा? मूलाधार चक्र, रंग लाल. आणि बीज मंत्र आहे याचं लम. बीज मंत्र कोणता आहे? लम हे याचं बीज मंत्र आहे. बघा माझ्या मागे जे 7 चक्रांचं लागलेलं आहे, प्रत्येक चक्रांचं बीज मंत्र सुद्धा तिथे दिलेलं आहे की कशा पद्धतीने ते चक्र काम करतं. आणि लक्षात घ्या या चक्राची विशेषता काय आहे? पॉवर टू फेस चॅलेंजेस. जीवनामध्ये येणाऱ्या चॅलेंजेसला फेस करण्याची एनर्जी या चक्रापासून मिळत असते. म्हणजे कुठल्याही प्रकारचे चॅलेंजेस जर का जीवनामध्ये येत असतील तर त्या चॅलेंजेसला कसं फेस करायचं त्याची सर्व एनर्जी या रूट चक्रापासून मिळत असते.
आता आपण या चक्राला डिटेल मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यह चक्र पुरुषों की रीढ़ की हड्डी के सबसे नीचे की तिकोनी हड्डी और महिलाओं के बीज कोश के मध्य क्षेत्र में अवस्थित है. यह चक्र शरीर में भौतिक जीवन शक्ति का स्थान है जो जीवन के लिए प्रेरित करता है. हे चक्र जीवनासाठी प्रेरित करणारं चक्र आहे. यह चक्र कुंडलिनी जागृती का परिचारक है. संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, मूत्रपिंड म्हणजेच किडनी, युरिनरी ब्लॅडर, सुषुम्ना नाडीशी याचा संबंध आहे आणि याचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. आपल्या घरात असे किती लोक आहे हो की पडलेला ग्लास उचलत नाही, कुणाला तरी आवाज देतात, एक ग्लास पाणी द्या हो, असे लोक आहेत का आपल्याकडे? नाही नाही, ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी म्हणते. ओके, तर आपल्या घरी जर असे लोक असतील किंवा तुम्ही आजूबाजूला असे लोक बघत असाल की ते पडलेली वस्तू सुद्धा जागची हलवणार नाही, तर लक्षात घ्या की त्यांचं कोणतं चक्र ब्लॉक आहे? रूट चक्र ब्लॉक आहे. आणि त्या लोकांना ऍक्टिव्ह करण्यासाठी रूट चक्रांना हिलिंग द्यावं लागतं. हे लोक सतत उदास असतात, ज्यांचं चक्र ब्लॉक असतं, उदास असतात, शरीरामध्ये भारी पण असतं आणि हाडांचे आजार होत असतात. जर का शरीरामध्ये हाडांचे आजार असतील तर त्या व्यक्तीचं रूट चक्र हे इनबॅलन्स असतं. रंग लाल सुपरनील ग्रंथीसोबत त्याचा संबंध आहे. किडनी, ब्लॅडर व रीडचा प्रॉब्लेम, याला कुणालाही स्पाइन रिलेटेड समस्या असेल तर कुठलं चक्र ब्लॉक आहे? रूट चक्र. स्पाइन रिलेटेड जर प्रॉब्लेम असेल तर रूट चक्र ब्लॉक असतं. शक्तीचा स्रोत चेतना, स्फूर्ती, आणि जर बॅलन्स नसेल तर जडता असतो. ओके, शक्तीचा स्रोत चेतना, स्फूर्ति, जड़ता, किसी भी प्रकार की सेवा या साधना द्वारा व्यक्ति में चेतना या स्फूर्ति बनी रहती है, जिससे व्यक्ति सदैव दुःख में, म्हणजे जर बॅलन्स असेल तर व्यक्ती परत तुम्हाला दिसेल यस, कुठल्याही चॅलेंजेसला एक्सेप्ट कर लिया, आई कैन डू इट, उससे बाहर निकल जाएगा. आणि हे जर चक्र ब्लॉक असेल तर तो विचार करेल ये मेरे से नहीं हो सकता, आय कांट डू इट, या गोष्टी माझ्याने पॉसिबल नाही. अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडून केल्या जातात. ठीक आहे, बॅलन्सिंग होत नाही. या चक्राचं तत्व पृथ्वी तत्व आहे आणि पृथ्वी तत्व असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर भारी भारी लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं, किसी भी प्रकार की हड्डियों की तकलीफ का केंद्र या जड़ यहाँ पर है, किसी भी प्रकार की कमजोरी, चक्कर आना आदि बीमारियां हो जाती है. ठीक आहे, कुठल्याही प्रकारचं जर काही बॅलन्स इनबॅलन्स असेल. काय झालं प्रणाली मॅडम? प्रणाली मॅडम काय झालं, हँडच केला? माईक ऑन करा, माईक. चुकून झाला, सॉरी. ओके, चला. त्याच्यानंतर कळलं रूट चक्र. एक तर व्यक्ती बॅलन्स असेल तर तो प्रत्येक कामात म्हणजे स्टेबल राहून निर्णय घेईल. पण ज्याला पूर्ण हाडांचे दुखणे, गुडघ्यांचे दुखणे, सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, स्पाइन रिलेटेड प्रॉब्लेम आहे, कुछ काम करने में मन नहीं लगता है, इथून उठून तिथं जाण्याचं हे नसतं, अशा सगळ्या लोकांमध्ये रूट चक्र ब्लॉक असतं. रूट चक्राला दैनंदिन हिलिंग देण्याची गरज आहे. क्लिअर? ओके. आता त्यानंतर दुसरं जे आपलं चक्र आहे ते म्हणजे स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र. काय नाव आहे बरं त्या चक्राचं, जे नाभीच्या 3 बोट खाली आहे? तर त्या चक्राचं नाव आहे स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र म्हणजे सॅक्रल चक्र आणि याचं रंग आहे केशरी आणि बीज मंत्र आहे वम. रंग कोणता आहे? केशरी आणि बीज मंत्र आहे वम. आता या चक्राचं काम काय? तर या चक्राचं काम काय आहे, या चक्रामध्ये नेमकं काय घडतं ते बघूया. स्वादिष्टान चक्र नाभि के करीब 3 इंच नीचे अवस्थित है. यह चक्र काम शक्ति का केंद्र है और अहम का परिचारक है. संबंधित अंग गोनेट ग्रंथी, जेनेटिक ऑर्गनशी संबंध याचा आहे. दोन्ही पायाचे जर काही प्रॉब्लेम असेल तर या चक्रामुळे होत असतात. किसी व्यक्ति के प्रति मनोभाव इसी चक्र से जागृत होते हैं.
विचार भावनात्मक तत्व जल, याचा कलर आहे केशरी, जलतत्व आहे. लक्षात घ्या, जलतत्व म्हणजे शरीरावर कुठेही स्वेलिंग असेल, सर्दी खोकला कफाचे आजार राहत असेल तर त्यांचा स्वादिष्टान चक्र ब्लॉक आहे. आणि स्त्री पुरुषाच्या आकर्षणासाठी देखील हेच चक्र जबाबदार असतं. आणि ज्यांच्यामध्ये काही लोक म्हणजे एखाद्या प्रतीचं आकर्षण किंवा द्वेष हे चक्र ब्लॉक असेल तर तो व्यक्ती कुणावरही विश्वास ठेवू शकत नहीं. इस चक्र का संबंध जलतत्व से, जलतत्व के असंतुलित होने से कफ सर्दी खांसी संबंधित रोग होते हैं, यूरिन के दोष होते हैं. एक तर युरिन पास न होणं किंवा वारंवार युरिनला जावं लागणं, झोपेत बेडवेटिंगची समस्या असणं, शरीरावर स्वेलिंग असणं, त्याच्यानंतर स्त्रियांच्या मध्ये किंवा म्हणजे स्त्रियांमध्ये गायनोकॉलॉजिकल प्रॉब्लेम किंवा संतती उत्पत्तीसाठी स्त्री पुरुषांना येणाऱ्या समस्या याच चक्रामुळे होत असतात. आणि म्हणून जर तुमच्याकडे एखादी पुढे हिलिंगची केस आली की ज्यांना संतती होत नाही तर त्यांच्यासाठी तुम्हाला या त्यांच्या स्वादिष्टान चक्राला हील करणं गरजेचं आहे. क्लिअर? प्रत्येक चक्राला हील करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतरचं चक्र आहे आपलं मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोट वर, सगळ्यात महत्वाचं चक्र आहे. एखादी भीती वाटली तर काय होते अनिता मॅडम सांगा बरं? अचानक भीती वाटली काय होते? काय होते सांगा ना. माइक माइक ऑन करा अनिता मैडम. एकदम से डर लग गया, क्या हो जाता है अपने साथ? अनम्यूट करा. माइक माइक अनम्यूट नाही झालंय तुमचं. पोटात गोळा येतोय. चला इकडे भेटला आन्सर मला जे पाहिजे होतं. पोटात गोळा येतो, पोटात गोळा येतो. थँक्यू. तर बघा, जर का आपल्याला एखादं काम कर, मुलांना बघा पेपर चालू होतात, पेपरच्या आधी किंवा कोणाकोणाला बाहेर गावाला जायचंय, जाण्याआधी एकदा टॉयलेटला जाऊन यायची गरज पडते. होतं असं. म्हणजेच काय की कुठेतरी आपल्याला कुणाला जर प्रवासाची भीती वाटत असेल तरी पोटात दुखायला लागतं, टॉयलेटला जायची इच्छा होते. पेपरची भीती होत असेल तरी सुद्धा पोटामध्ये गोळा येतो. लक्षात घ्या. तर याचा अर्थ काय आहे की सगळ्या माणसाच्या जेवढ्या इच्छा आहेत ना मनुष्य जन्मात, त्या सगळ्या पोटात दडलेल्या असतात. प्रत्येक माणसाच्या इच्छा कुठे असतात? पोटात. भौतिक जगतात तुम्हाला जे जे मिळवायचं आहे, जे जे करायचं आहे, त्या सगळ्या इच्छा तुमच्या कुठे असतात? तर त्या पोटात दडलेल्या असतात. आणि म्हणून थोडंसं आर्थिक नुकसान झालं, पोटावर परिणाम होतो. एखादी इच्छा पूर्ण झाली नाही, पहिले पोट बिघडतं. होतं असं. प्रत्येक वेळेस खाण्यानेच पोट बिघडतं असं नाहीये. चुकीचं खाण्यामुळे तर आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत असतात त्या घटनांचा परिणाम देखील आपलं पोट बिघडण्यावर होत असतं. क्लिअर? म्हणून पोटदुखी ही जी समस्या आहे, तृप्ती मॅडम म्हणतात म्हणून पोटाला सेकंड ब्रेन म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, हे नाभीच्या 3 उंगल ऊपर अवस्थित आहे. शरीर का वह यह वास्तविक केंद्र जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है. कोणती गाडी घ्यायची आहे, किती मोठं घर बांधायचं आहे, एखादी नवी प्रॉपर्टी घ्यायची, एखादी नवी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर त्या सगळ्या भौतिक जगातील सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे चक्र आपल्याला मदत करत असतं. यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इसमें स्वयं कड़ापन आ जाता है. संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, डायजेस्टिव्ह सिस्टम याचं तत्व अग्नी तत्व आहे. या चक्राचं तत्व कोणतं आहे? अग्नि तत्व आहे. रंग पिवळा आहे. कार्यशक्ती व बुद्धी. प्रतिकूल जर असेल तर रक्ता संबंधित रोग होतात. अतिसार किंवा संग्रहणी सारखा आजार होतो. याचाच रंग एंड्रेनल ग्रंथीसोबत संबंध आहे. मणिपूर चक्र. चला आता इथे आपण थोडा आहाराचा अभ्यास करूया चक्रासोबत. जेवण झाल्याबरोबर कोण कोण पाणी पितो? जेवण झालं की 1-2 ग्लास पाणी पिणारे किती आहेत? 1 ग्लास पाणी पिल्याशिवाय होत नाही. ओके, पाणी पिताय म्हणजे तुम्ही. जेवण झाल्यावर पाणी पिता. ओके ओके. आता तुम्हाला सांगितलं मणिपूर चक्राचं तत्व कोणतं आहे? अग्नि तत्व आहे. आणि अग्नी कशासाठी पेटलेली असते? आपण घेतलेला आहार हा चांगल्या पद्धतीने डायजेस्ट व्हावा याच्यासाठी अग्नी प्रदीप्त झाला असतो.
आणि आपण जेवल्यावर 1-2 ग्लास पाणी ओतले तर तो तप्त झालेला जो अग्नी असतो तो विझतो, कारण आगेवर पाणी टाकल्यावर काय होणार, आग विझणार आहे. मग जे अन्न तुमचं पुढच्या 2 तासात 3 तासात पचलं असतं तेच अन्न पचायला 8 ते 10 तास लागतात. कधी कधी जर हेवी अन्न घेतलं असेल, मैद्याचे पदार्थ तुमच्या जेवणात असतील तर ते 12 ते 15 तास, 22 तास लागतात. आता मग तुम्हाला माहिती आहे की 22 तासांनी जर अन्न पचलं, तुम्ही 22 तासाचा उपवास करता का हो? कोणीच नाही करत. मग 22 तासाचा उपवास करणं शक्य नाही. मग काय आहे, जेवणाच्या 45 तासानंतर पाणी प्यायचं. आता मी तुम्हाला असा एक फंडा सांगते, आमच्या नॅचरोपॅथीच्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला दिलेला. कधीच व्यक्ती आजारी पडू शकत नाही. ज्याचं पोट चांगलं आहे ना, डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली आहे, तर त्याला आजार पण येऊ शकत नाही. आता मी एक प्रश्न विचारते, आपल्या पूर्ण शरीरातला सगळ्यात टणक अवयव कोणता, हार्ड ऑर्गन? मॅडम तुम्हाला आन्सर माहिती आहे मागच्या बॅच मधलं. ओके, हे उत्तर देणारे बोन नाही आहे, बोन नाही आहे. अच्छा अच्छा, ढोपर तर बिलकुल नाही आहे हो. टीथ, दात. ठीक आहे, सगळ्यात टणक ऑर्गन कोणता आहे आपला, दात. सगळ्यात टणक. ठीक आहे, मग सगळ्यात नाजूक ऑर्गन कोणता आहे, पोटातले आतडे. किती सॉफ्ट असतील विचार करा. सगळ्यात सॉफ्ट ऑर्गन कोणते आपले, आतडे. पण आपण काय करतो माहितीये का, जेवण करताना जसं आपल्या मागे कोणीतरी लागलाय, पट 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 खातो. एवढं सगळं कमाई तुम्ही करता, पैसे घरी कमवता, मेहनत करता रात्रंदिवस, ते कशासाठी करता, या देहाच्या आरोग्यासाठी करता, बरोबर की नाही? आणि याच देहाला पोटभर अन्न देण्यासाठी माणसाचा वेळ नाही. लक्षात घ्या, अख्खं आयुष्य जातं पैसे कमवण्यात आणि उरलेलं आयुष्य जातं कमवलेला पैसा आरोग्यावर खर्च करण्यात. त्या लेवलमध्ये यायचं आहे का आपल्याला? एक बिमारी झाली की डॉक्टर 4-5 लाख काढून घेते, घेते की नाही घेत? म्हणून आजपासून मी तुम्हाला आरोग्याचा एक सुंदर नियम सांगते, जो तुम्ही वापराल लिटरली यू विल गेट द रिझल्ट. अन्नाच्या पचनाची सुरुवात ही आपल्या तोंडापासून सुरू होत असते. कारण मी जर प्रश्न विचारला असता तुम्हाला की अजून त्याच्यात आपलं अन्न कोण पचवतं, तर सगळ्यांचं आन्सर पोट राहिलं असतं. असतं की नाही? पोटात अन्न नंतर पचतं. सगळ्यात पहिले अन्न पचनाची क्रिया चालू होत असते ती आपल्या मुखावाटे. कारण जेव्हा 32 वेळा घास चावल्या जातो तेव्हा त्याच्यात लाळ मिश्रित होते तोंडामध्ये, आणि ती लाळ म्हणजे डायजेस्टिव्ह ज्युसेस असं समजा सलायवाच्या मार्फत, लाळेमार्फत हळूहळू शरीरात जातात आणि अन्न पचनाची सुरुवात ही आपल्या तोंडाच्या द्वारे सुरू होते. आलं लक्षात? म्हणून जे लोक चावून चावून अन्न खात नाही त्यांनी लक्षात घ्या, उद्या डॉक्टरांना पैसे द्यायचे नसतील तर पहिले काय करायचंय, आपल्या आरोग्यावर लक्ष द्यायचं. कारण बघा, मी तुम्हाला वारंवार आठवण करून देते, माहिती नसेल तर, जर का आपल्या या देहातनं प्राण गेला ना, आपल्या जवळचे आपल्याला 4-5 तासात पोहोचवून येणार आहे. मग घरात एक छान फोटो लावलेला, एक हार लावलेला फोटो राहील फक्त, ज्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं राहणार नाही. आणि म्हणून जेव्हापर्यंत या देहात प्राण आहे ना, तेव्हापर्यंत जगून घ्या. तेव्हापर्यंत जीवनाला खूप आनंदाने जगा. जीवन खूप सुंदर आहे आणि त्याला आपल्याला जगण्याची कला जर आली ना, तर आपण त्याचा खूप सुंदर अनुभव घेऊ शकतो. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण असं आपल्याला जीवन जगायचंय. दीपाली मॅडम, तुम्ही आतापर्यंत बसून मला खूप छान वाटत आहे. आज माझं लक्ष तुमच्यावर आहे बरं. तुम्ही आता परत लेटल्या नाही, ऑल द बेस्ट. खूप छान वाटत आहे, एनर्जी कायम आहे. ओके, चला. तर मग आपलं हे जे आहे ना, तर याच्या आहारासाठी एक सुंदर प्रक्रिया आहे. ती म्हणजे आपलं जे, जर आपण एक 100%चा एक चार्ट बनवला, त्या 100%च्या चार्ट मध्ये आपल्याला अर्धा भाग, जेवढी भूक आहे त्याच्या अर्धच जेवायचंय. म्हणजे कारण लक्षात घ्या, आपल्या ताटात वाढलेलं अन्न किती असतं, आपल्या ताटात वाढलेलं अन्न किती असतं, आणि आपल्या जठराचा साईज, पोटात स्टमकचा साईज किती आहे, आणि आपल्या ताटातलं अन्न, थोडा विचार करा. किती अन्याय करतो ना आपण आपल्या पोटावर. आणि तो या जेवढं काही आपलं वय आहे तेवढा वर्ष झालं आपला अन्याय चालू आहे, बरोबर की नाही? आणि म्हणून
अभिनंदन नूतन मॅडम, खूप छान. आपल्या अजून एक स्टुडंट आहे, त्या पण दररोज खूप जिम ट्रेनरच आहेत आणि त्याही खूप छान सूर्यनमस्कार करतात. त्यांची स्टॅमिना खूप चांगला आहे. ओके, तर लक्षात घ्या की आपल्याला जे काही आपण आहार ग्रहण करतोय त्याचा अर्धा भाग जेवायचा आहे. म्हणजे जेवढी भूक आहे त्याचे अर्ध जेवायचं. पाव भाग 45 मिनिटानंतर पाण्यासाठी रिकामा ठेवायचा. आणि पाव भाग हा पोटाचा जर नेहमीच रिकामा असला तर तुम्हाला कधीच गॅस, ढेकर येणं, त्याच्यानंतर अगदी ऍसिडिटीचा जो त्रास होतो, कुठल्याही प्रकारचा त्रास कधीच होणार नाही. विचार करा, माझं एवढं बैठ शैली आहे, मला 10-10 तास दिवसभरात बसावं लागतं, तरी देखील टचवूड ऍसिडिटी वगैरे किंवा असा मळमळ किंवा अशा कुठल्याही प्रकारचा त्रास मला होत नाही. का बरं? ठरवून टाकलेलं आपल्या जीवनशैलीला कुठल्या ह्याच्यात बांधायचं. आपला जीवन आपली जबाबदारी. आणि म्हणून जेव्हाही अन्न आसपासनं असं जाईल ना, इथे आल्यावर फक्त एक प्रश्न विचारा स्वतःला की मला हे अन्न माझ्या शरीरात जाऊन आरोग्य देणार आहे की माझ्यासाठी अनारोग्यासाठी काही काम करणार आहे. ठीक आहे, काय विचारायचंय की हे अन्न जेव्हा माझ्या पोटात जाईल तेव्हा मला हे आरोग्य देणार आहे का. एवढं हुशार तर आपण आपल्याला माहितच आहे की कोणतं अन्न आरोग्य देतं आणि कोणतं अन्न नॉनव्हेज खावं की नाही खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच्यावर खाण्यावर बंधन नाही आहे. बरोबर आहे की नाही. जो आहार आपल्या मनाला तृप्त, आपण खाताना मनात हा विचार करू नका हा योग्य आहे की नाही अयोग्य आहे. ठीक आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणायचं आणि खाऊन टाकायचं जे खात असतील. मी खात नाही, पण जे लोक खातात त्यांच्यासाठी की नाही काहीच नाहीये, मी खात नाही पण माझ्या घरचे बाकीचे खातात, मी बनवून देते, तो त्यांचा प्रश्न आहे. म्हणून खाल्लं पाहिजे नाही खाल्लं पाहिजे हा प्रत्येकाचा वेगवेगळा प्रश्न असू शकतो. ठीक आहे, आता आपण मणिपूर चक्राचा इथे विचार करतो आहे आणि म्हणून आपल्याला याचा मंत्र कोणता आहे, कशासाठी पैसे द्यायचे. ओके, तर बघा, आता जर मणिपूर चक्राचा आपण विचार करतोय तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या आहारावर पण फोकस करायचा आहे. आणि फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की इथपर्यंत आहार जाताना अगर इस धरती पे ज्यादा दिन जिंदा रहना है तर आपल्याला सगळ्यात पहिले काळजी कुणाची करायची आहे. आपल्या कुटुंबासोबत अजून 10 वर्ष जास्त जगायची इच्छा आहे. जे काही ईश्वराने आयुष्य दिलेलं आहे त्याच्यात त्याने तर आपल्याला शतायुष्य आयुष्यासाठी पाठवलेलं आहे. बरोबर आहे, पण आपणच या देहाचा चुकीचा वापर करतो आणि म्हणून
मग आपल्याला आरोग्याच्या समस्या झाल्या. जर 40-45 नंतर बीपी, शुगर, थायरॉइडच्या गोळ्या लावून घ्यायच्या नसतील, रक्त पातळ होण्यासाठी औषध घ्यायचं नसेल, कोशिश आज से चालू करो. बघा, नंतर कुठलाही डॉक्टर कितीही पैसे देऊन, आता चालू आहे डायबेटिक रिव्हर्सर वगैरे प्रोग्राम, शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी, बट वो लेट होने से पहले ही अगर हमने काम चालू कर दिया तो. माझा आवाज नाही येत आहे का सर? रेकीने 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाल्याचा रिझल्ट माझ्याकडे आहे. ऑटो इम्युन डिसऑर्डर पूर्णपणे ठीक झाल्याचा रिझल्ट माझ्याकडे आहे. बीपी, शुगर, थायरॉइड आणि पिण्याचं व्यसन सुद्धा सुटल्याचा रिझल्ट माझ्याकडे आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे रिझल्ट सगळ्याचा येतो. ठीक आहे, म्हणजे तो तुम्हाला करावा लागतं. मी काही तुमच्याकडे हिलिंग करून देत नाही कुणाचंही. मी शिकवते आहे, त्या पद्धतीने प्रॅक्टिस केली की डेफिनेटली रिझल्ट येणार आहे. ओके, तर मणिपूर चक्राचा संबंध जो आहे, रंग पिवळा आहे. याचा जे आहे मणिपूर चक्र पोट, लिव्हर, पित्ताचे याला नियंत्रित करतो आणि याचं बीज मंत्र आहे ते रम आहे. त्याच्यानंतर कार्यक्षेत्र जे आहे याचं चक्र शक्ती समझदारी का केंद्र है. इस चक्र को सूर्य चक्र भी कहते हैं. यही से संपूर्ण शरीर को एनर्जी मिलती है. काय भेटते? संपूर्ण शरीराला एनर्जी याच चक्रापासून मिळत असते. ठीक आहे. आनंद किंवा ईर्ष्या किंवा द्वेष या चक्राला पॉझिटिव्ह ठेवलं तर तुम्ही काय जीवन आनंदी जगू शकाल. आणि जर का तुम्ही या चक्राला कुठल्या निगेटिव्ह ऊर्जांमध्ये नेलं तर तुम्ही काय अनुभव कराल जीवनामध्ये? ईर्ष्या, द्वेष, हा असा आहे, तो तसा आहे. देवाचा राग करतो आपण, माझ्या जीवनात का दुःख दिले देवा. बरोबर आहे. जर मणिपूर चक्र इनबॅलन्स असेल, आपण देवालाही दोष द्यायला सोडत नाही, देवालाही. म्हणून या चक्राला जीवनात प्रगती करण्यासाठी खूप आवश्यक आहे. इस चक्र का संबंध अग्नि तत्व से है, तो अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होत असतात. गर्मी संबंधित रोग होतात आहे. त्याच्यानंतर ऍसिडिटी, डायबिटीज, इंडायजेशन, पिंपल्स, त्याच्यानंतर स्किन डिसीज, हे सगळे जे आजार आहे किंवा जेवायची इच्छा न होणं किंवा खूप भूक लागणं, असे सगळे प्रॉब्लेम या मणिपूर चक्रामुळे होत असतात. आणि जीवनामध्ये जर इच्छा पूर्ण होत नसेल तर या चक्रांच्याच मुळे आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. त्यानंतरचं चक्र आपलं हृदय चक्र म्हणजेच हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र. दिल के करीब सीने के बीच सेंटर ऑफ द चेस्ट या चक्राची अवस्था आहे. आपल्या ऋषी मुनींनी या चक्रावर, या चक्राच्या हिलिंगवर विशेष भर द्यायला सांगितलाय. का बरं? कारण जेव्हा एखादा व्यक्ती विशेष करून आपल्या या चक्रांना हिलिंग करतो तेव्हा त्याच्याकडे द्वेषाचं साम्राज्य येत नाही आणि तो प्रत्येक क्षण प्रेमाची अभिव्यक्ती करत असतो. आणि सतत प्रेमाची अभिव्यक्ती केल्यामुळे, दुसऱ्यांचं गुणगान केल्यामुळे, त्याच्यानंतर थँकफुलनेसमुळे, आभार भावामध्ये जगल्यामुळे या चक्राचं पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि व्यक्ती तंगदिल. आणि जे हे चक्र ब्लॉक आहे तर त्याला हृदयघात होऊ शकतो. तो व्यक्ती खूप जास्ती कंजूस असतो, कोणासाठी पण पॉझिटिव्ह विचार करत नाही. बघा, आपल्या आजूबाजूला कोणते व्यक्ती आहे तंगदिल आहेत की दिल खुलास काम करणारे आहेत? त्याच्यावरून बघा याचे चक्र कोणतं ब्लॉक आहे लक्षात येत आहे ना. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचं जर तुम्ही अनालिसिस कराल काही नेमकं कोणतं चक्र का ब्लॉक आहे तर हे लक्षात येत आहे. आता आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीचं कोणतं चक्र ब्लॉक असणार आहे? थर्ड लेवल मध्ये मी ऍक्च्युअल तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवते की कोणतं चक्र ब्लॉक आहे हे तुम्ही शोधू शकता. बिलकुल बघून समजू शकतात. आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट पण आहे, त्याच्याने पण आपण चेक करून, 1-2 लोकांचा वेळ असला तर आज मी चक्र चेक करून दाखवेल तुम्हाला प्रॅक्टिकल समजण्यासाठी. ओके, त्याच्या लक्षात घ्या, किसी भी प्रकार की सेवा साधना और व्यक्ती में सज्जनता के भाव हो तो हे चक्र डेव्हलप होतं. आणि जर हे चक्र नसेल तर सतत धिक्कार करेल, सगळ्यांवर चिडचिड करेल, कोणाचीच तारीफ करणार नाही असं. आणि कधी कधी त्याला स्वतःचीच भीती वाटते, असा पद्धतीने होत असतं. आणि या चक्राचं तत्व कोणतं आहे? वायू तत्व आहे. आणि वायू तत्व जर इनबॅलन्स झालं, असंतुलित असलं तर नर्वस सिस्टीमवर वाईट परिणाम होत असतो. आपलं जे नर्वस सिस्टीम आहे त्याच्यावर वाईट परिणाम होत असतो. सत्य की अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र को
वायु तत्व के असंतुलित होने से हृदय की बीमारी होती है, बीपी, शारीरिक पीड़ा, निराशा, डिप्रेशन और आत्महत्या करने के विचार तक व्यक्ती में जागृत होते हैं, जर हार्ट चक्र ब्लॉक असेल तर. माझ्याकडे आपल्याकडे 3-4 वर्ष आधी एक मॅडम 3 वेळा सुसाइड अटेम्प्ट करून हॉस्पिटलमधनं आल्या आणि क्लास असाच त्यांनी जॉईन केला. नाउ शी इज द कोच. विचार करा की जी 3 वर्षापूर्वी 3दा त्यांनी सुसाइड अटेम्प्ट केलेले होते आणि जीवनात माझं कोणीच चांगलं नाहीये असं म्हणणाऱ्या मॅडम आज कोच आहेत. एवढा बदल तुम्ही एखाद्याच्या आयुष्यात या ऊर्जांमुळे घडवू शकता. सिर्फ थोडासा बदल. लक्षात घ्या, आपण श्वास थांबवू शकतो का स्वतःचा? श्वास थांबला तर आपण थांबणार आहे. हार्टने जर म्हटलं की मला सुट्टी पाहिजे, बरं काय आता 40 वर्षापासून तुम्हाला श्वास देऊन राहिलो, 1 दिवसाची मला सुट्टी पाहिजे, त्यांनी 1 मिनिटाची सुट्टी घेतली तर आपलं कुटुंब आपलं पोचून येऊन जाते. मग जर आपल्या शरीरातला प्रत्येक ऑर्गन निरंतर काम करतो आहे, कशासाठी काम करतोय? आपल्याला जगवण्यासाठी. मग आपलं काम आहे की नाही त्याला योग्य आरोग्यदायी आहार देण्याची, तिथे सकारात्मक विचारांची पेरणी करण्याची काम आपलं आहे की नाही? का बरं या मनामध्ये आपण नकारात्मक विचार आणतो, फिअर ऑफ थॉट आणतो? आलं की नाही लक्षात? तर आपल्याला मला एक कळत नाही आपल्या स्टुडंटचं, की जो विषय शिकवला जातो आहे त्या बोलण्याकडे जर लक्ष असतं तर त्या विषयाच्या पलीकडचे प्रश्न येऊच शकत नाही. यायला पाहिजे का? जर तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडे आहे तर दुसरे प्रश्न डोक्यात येतील का? मग ते माझ्या आवडीचे विद्यार्थी जे नाही का मागच्या बेंचवर बसतात, शिक्षकांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि डोक्यात काहीतरी चालू असतं आणि मग ते शिकवता शिकवता हात वर करतात, मॅडम याचं काय? प्लीज असं करू नका, कारण हा खूप महत्वाचा विषय आहे आणि याला जर तुम्हाला खरोखर बेनिफिट घ्यायचा ना रेकीचा, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. बीजमंत्र काय आहे, चक्रांचे रंग काय आहे, सगळं एक्सप्लेन करणार आहे. ओके, बघा की नाही तुटली की नाही लिंक माझी आता? चला काही हरकत नाही, कम टू द पॉइंट. त्यानंतरचं चक्र आहे आपलं विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र. आता या थ्रोट चक्राचं महत्व काय आहे? थ्रोट चक्र, विशुद्ध चक्र म्हणजे आपली अभिव्यक्ती, जगासमोर आपलं मत मांडता येणं. तुम्हाला माहितीये पुरुषांपेक्षा म्हणजे महिलांपेक्षा पुरुषांना जास्ती हार्ट अटॅक येतात. ऐकलाय का तुम्ही? प्रमाण जर चेक केलं तर महिलांपेक्षा पुरुषांना जास्त हार्ट अटॅक. का बरं? महिला मनातलं कोणातरी जवळ व्यक्त होत असतात, कुणातरी जवळ बोलत असतात आणि पुरुष मंडळी मनातल्या मनात साठवत असतात. ठीक आहे, ते व्यक्त पण वेगळ्या पद्धतीने करतात, रात्रीचा घराच्या बाहेर पडून वगैरे, पण तोही पर्याय योग्य नाहीये बरं तब्येतीसाठी. ठीक आहे, तर म्हणून जर चांगल्या पद्धतीने जर आरोग्य आपल्याला पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे. 5 वर्ष आधी माझ्याकडे एक केस आलेली होती औरा स्कॅनिंगसाठी आणि जेव्हा मी त्यांचे चक्र आणि औरा स्कॅनिंग केलं, रिझल्ट काय आला माहितीये का? थ्रोट चक्र पूर्णपणे ब्लॉक होतं. मला माहिती नव्हतं त्यांना आजार कुठला झालेला आहे. जेव्हा मी त्यांचं थ्रोट चक्र ब्लॉक झालेलं सांगितलं, त्यांनी त्यांचा रिपोर्ट माझ्या समोर ठेवला. शी वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर आणि त्यांना किमोथेरपीसाठी जायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यांना एनर्जी, त्यांचे चक्र चार्ज करून घ्यायचे होते, त्याच्यासाठी त्या माझ्याकडे आलेल्या होत्या. व्यक्त होणं का महत्वाचं आहे? आणि म्हणून ज्यांनाही व्यक्त होता येत नाहीये त्यांनी काय करायचं, जे काही प्रश्न मनामध्ये आहे जस्ट राईट डाऊन. रोज ज्याच्या ज्याच्याबद्दल जेवढं जेवढं वाईट वाटतं, जेवढा राग येतो कागदावर लिहा. ही ऍक्टिव्हिटी इथून 1 महिना करा. मोकळं होऊन जायचंय, सगळ्यांना सोडून द्यायला का लिहून टाकायचं आणि त्या कागदाला रोज रात्री लिहून झाल्यावर फाडून टाकायचं आणि माचीची कडे लावून टाकायची. हृदयात भरून ठेवू नका. हे थ्रोट चक्र जर तुम्हाला चांगलं, आज मी तुमचा क्लास घेऊ शकते किंवा दिवसभरात मी 1,500-2 हजार लोकांचं ट्रेनिंग वेगवेगळ्या लेवलचं वेगवेगळ्या कोर्सेसचं घेत असते. थ्रोट चक्रावर वर्क करावं लागतं त्याच्यासाठी.
बरोबर आहे. आणि म्हणून जे लोक बोलत नाही तर त्यांच्या थ्रोट चक्राचा विकास होत नाही, आणि मग थ्रोट संबंधित समस्या आपल्या शरीरावर होत असतात. अभिव्यक्तीचं सगळ्यात महत्वपूर्ण मार्ग जे आहे ते आपलं थ्रोट चक्र आहे. मनोभाव व्यक्त करणं सगळ्यात महत्वाचं आहे. सत्याची अभिव्यक्ती सतत करत राहिल्यामुळे या चक्राचं डेव्हलपमेंट होत असतं. आणि या चक्राचे संबंधित अंग आहेत थायरॉइड ग्रंथी, गळा, लंग्स, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, हृदय आणि लिव्हर. प्रतिकूल प्रभाव या चक्राचा काय होतो? कफ, त्याच्यानंतर केसांच्या समस्या, पित्त वाढतं, याचा जो रंग आहे तो आसमानी हलका निळा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रंग आसमानी थायरॉइड ग्रंथीसोबत संबंध आहे. यह चक्र गले और फेफड़ों को नियंत्रित करता है. इसका कार्य क्षेत्र अभिव्यक्ति और बातचीत. शक्ति का स्रोत, अगर आप अच्छा संवाद करो तो किसी का आधार बनोगे और इस थ्रोट चक्र का गलत व्यवहार करोगे तो एखाद्याचं मन तुम्ही कायमस्वरूपी दुखवून टाकणार आहे. शब्द ही ब्रह्मांड आहे. शब्दांची पेरणी सकारात्मकतेसाठी केले तर एखाद्याच्या जीवनाचं कल्याण कराल, आणि जर याच शब्दांना काट्यांप्रमाणे केलं तर एखाद्या व्यक्तीला जिवंतपणे मरण यातना शब्दांनी होत असतात. तर मग आपल्याला आजपासून एक प्रयत्न करायचा आहे की माझ्या या थ्रोट चक्रातनं जेव्हा शब्दरूपी ऊर्जा माझ्या मुखातनं बाहेर पडेल, ते दुसऱ्यांच्या कानापर्यंत पडत असताना त्याच्या कानाला एक छान मधुरता जाणवेल, की दगड आणि काटे कोणीतरी कानावर मारले अशी भावना येईल. चॉईस आपली आहे. चला आपण सगळे मिळून प्रयत्न करू की आपला आवाज जेव्हा दुसऱ्याच्या कानापर्यंत पोहोचेल तेव्हा त्याला त्याच्या कानामध्ये एक सुंदर बासरीचा एक फ्लूट साउंड त्याच्या माइंड पर्यंत पोहोचतोय आणि त्याला शांत आणि प्रसन्न वाटतंय. कोशिश तो करके देख सकते, बरोबर की नाही? चला, थँक्यू. आकाश तत्व या चक्राचं तत्व कोणतं आहे? आकाश तत्व आहे. आणि आकाश तत्व जर असंतुलित असेल तर वात, पित्त आणि कफाचे प्रॉब्लेम होतात, आणि व्यक्ती कफाच्या अधिकतेमुळे नेहमी खोकलत असतो. ऐसा तभी होता है जब व्यक्ती कह भी नहीं सकता और सह भी नहीं सकता. बघा, तुम्हाला माहिती आहे म्हाताऱ्या लोकांना खोकला जास्त होतो. काय कारण असेल हो? ते त्या अवस्थेत जगत असतात की घरच्या नवीन पिढीसमोर त्यांचं मत मोकळेपणे मांडू शकत नाही. बरोबर आहे. त्यांचं मत मोकळेपणे मांडू शकत नाही, आणि ते इथे साठल्यामुळे त्यांना जे दुःख होतं त्याच्यामुळे दुःख व्यक्त करू शकल्या नसल्यामुळे त्यांना सतत खोकला येतो. असे बरेच व्यक्ती असतात. महिलांमध्ये पण हा प्रमाण जास्ती असतं की ज्यांनी भावना, म्हणजे पुरुष जसं भावना, पण महिला काय करतात, आतमध्ये त्यांची धुसमुस चालू असते. बरोबर आहे. जे धुसमुस, सगळ्याच महिला बोलक्या नसतात, त्या काही लोक फक्त, म्हणजे आता काउन्सिलिंग मध्ये मला माहितीये की बरेच लोक येतात, तर ओ आता माझ्याकडे एक मगाशी केस आली. मुलगा 8वीत आहे आणि शाळेतच गेला नाही गेल्या 4 महिन्यापासून. आणि त्याची आई म्हणे की मॅडम तुम्ही लिहून द्या प्रिन्सिपलला नोट की या मुलाचा हा हा प्रॉब्लेम आहे आणि याला घरी पेपर द्या. ऍक्च्युअल मुलाचा प्रॉब्लेम नाही, त्या मुलाच्या आईला हिलिंगची गरज आहे. हिलिंगची गरज कुणाला आहे? त्याच्या आईला आहे. आता तुम्ही म्हणाल मुलगा शाळेत जात नाही, आईचा संबंध काय? एकुलता एक मुलगा एवढं लाडात वाढवून ठेवलेला आहे, एवढं लाडात वाढवून ठेवलेला आहे की त्या लाडोबा लाडोबा करता करता तो 8वीत जाताना त्याची एनर्जी पूर्ण श्रिंक झालेली आहे, आणि त्या मुलाला स्वतःच काहीच कळत नाही. आणि मग काय होतं अशा वेळेस, आई एक वेगळ्या म्हणजे त्याला खूप असं अजून लाडीवालपणे वागवून राहिली आहे, आणि तशातच वडील रागराग करून राहिलेले आहे. या दोघांच्याही वागणुकीमुळे त्याचा बॅलन्स होत नाही, आणि त्याचा बॅलन्स होत नाही म्हणून तो तिथून पॉझिटिव्हिटीनी पुढे जात आहे. जर का आपल्याला रिझल्ट, म्हणजे खरं सांगते की मुलांना घडवणं एक खूप कठीण आहे आजच्या ह्याच्यात. एक खूप मोठी जबाबदारी आहे पालकांवर. चला, त्याच्यासाठी आपलं पॅरेंटिंगचं सेशन असतं, इथे सुरू नाही होऊ आपण आता. चला, त्याच्यानंतर लक्षात घ्या आज्ञाचक्र, इंट्युइशनचं पॉवरचं केंद्र. कधी असं झालंय का की एखाद्या मैत्रिणीची आठवण आली, एखाद्या मित्राची आठवण आली आणि त्याचा फोन आला, किंवा त्या दिवसभरात ती व्यक्ती भेटायला आली,
कधीतरी तुम्हाला ती व्यक्ती रस्त्यातच भेटून गेली. आपण म्हणतो ना की फोन आला, अरे मी आत्ताच तुझी आठवण आली आणि फोन आला. असं घडतं आपल्यासोबत. का घडत असेल असं? वी आर ऑल कनेक्टेड विथ द युनिव्हर्स. आणि याच्याचमुळे रेकीच्या सेकंड लेवलमध्ये टेलिपॅथीच्या माध्यमातून आपण कुणाच्याही माइंड सोबत कनेक्शन स्थापित करून एखाद्याचं व्यसन सोडवू शकतो, एखाद्याचा राग कमी करू शकतो, एखाद्याच्या स्वभावात बदल करू शकतो टेलिपॅथिक कनेक्शन मध्ये. एका व्यक्तीचं व्यसन सोडवलं आम्ही मागे, म्हणजे मी नाही, त्यांच्या वाईफनीच प्रयत्न केला. हे कसे पर्सनल केसेस असतात, त्याच्यामुळे आपण ते जास्त डिस्कस करत नाही. पण तर टेलिपॅथी सेकंड लेवलचा भाग आहे, या लेवलचा नाहीये. तर तिथे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या माइंडची रचना या थर्ड आय मुळे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जे वर अवस्थित आहे, याचा जो रंग आहे तो डार्क ब्लू आहे. आणि आज्ञाचक्र व्यक्तीच्या पूर्ण ऑटो नर्वस सिस्टीमवर नियंत्रित करत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे पॅरेंटिंगची बॅच आता संपायला आली, 3-4 दिवस राहिलेले आहेत. परत मेसेज, हे टॉपिक चेंज होत आहे. चला. कार्यक्षेत्र आहे इच्छा आणि अंतरप्रेरणाचं केंद्र, अर्थात व्यक्ति एक अच्छे कार्य करने की प्रेरणा या बुरे कार्य न करने की प्रेरणा इसी चक्र से मिलती है. अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कर्म हमारे हाथ से नहीं हो, इसी चक्र से मिलती है. यालाच शिवनेत्र पण म्हणतात. जर याला तुम्ही ऍक्टिव्हेट केलं तर तुमचं इंट्युइशन पॉवर, म्हणजे बघता बघता एखाद्या व्यक्तीचं भविष्य सांगणं किंवा त्याच्या जीवनाचा पास्ट, वर्तमान आणि फ्युचर सांगणं, हे पण तुम्ही करू शकता. आता आपले कितीतरी विद्यार्थी असं म्हणतात की मॅडम आमच्या समोर एखादा व्यक्ती आला, त्याचे प्रश्न करता करता त्याचं उत्तर आम्ही देऊन देतो. व्हाय दिस इज हॅपनिंग? जशी जशी तुम्ही या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करत जाता, तुमच्या अंतर्मनाच्या शक्ती ऍक्टिव्हेट होऊन तुम्ही कुठल्याही व्यक्तीला त्या पॉझिटिव्ह हिलिंग पर्यंत पोहोचवू शकता. किसी भी प्रकार की साधना द्वारा व्यक्ति के जीवन में सही ज्ञान और जागृति आती है, आत्मिक विकास होता है, क्रोध पर नियंत्रण आता है. अन्यथा बिना साधना से व्यक्ति अज्ञानता में कारण क्रोधमय जीवन जीकर संपूर्ण जीवन अंधकारमय कर देता है. संपूर्ण जीवनाला अंधकारात परिपूर्ण करतो. आणि त्याच्यानंतरचं शेवटचं चक्र म्हणजे क्राउन चक्र, सहस्त्रार चक्र. सर के ऊपर मध्य में यह अवस्थित चक्र अवस्थित है. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का केंद्र है. उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है. निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की अवस्था, स्थिति अंतर्ज्ञान यो दिव्य दर्शन इस चक्र की उच्चतम स्थिति है. संबंधित अंग उपरी दिमाग, दाई आंख, पिनियल ग्रंथी, रंग जामुनी, कार्यक्षेत्र आध्यात्मिक प्रगती. लक्षात घ्या, व्यक्तीला जेव्हा मृत्यूचा वेळ येतो की नाही, मुक्तीचा वेळ येतो शेवटच्या क्षणी, त्या क्षणी कुणी बघितलंय का आपल्या जवळच्या नातेवाईकांना झटके बिटके देताना? एखादी जवळची व्यक्ती गेली आपल्याकडनं निघून आणि तिचा जर तुम्ही शेवटचा क्षण पाहिला तर त्या व्यक्तीला झटके येताना कुणी कुणी पाहिलाय? बऱ्याच लोकांनी बघितलंय. का बरं येतात ते झटके? जेव्हा व्यक्ती या देहातनं मुक्त होत असतो, लक्षात घ्या, हा देह तर इथेच असतो, जी प्राण नावाची ऊर्जा निघून जात असते, त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीसाठी मुक्तीचं द्वार ओपन होत असतं. जे व्यक्ती आध्यात्मिक साधनेत किंवा मेडिटेशन वगैरे करतात तर त्यांच्यासाठी हे झटके सामान्य आहे. पण जे व्यक्ती काहीच करत नाही, खाओ पिओ ऐश करो, चल रहा चलने दो, या पद्धतीचं जीवन जगतात अगदी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत, त्या क्षणी त्यांच्यासाठी जेव्हा मुक्तीचं द्वार उघडतं आणि त्यांना हे झटके लागले की ते त्या घाबरतात आणि त्यांचा जो प्राण क्राउन चक्रातनं निघायला पाहिजे, कारण एंट्रीचं प्रवेशद्वार हेच आहे आणि एक्झिटचं पण हेच आहे. इथूनच आपला प्राण शरीराच्या बाहेर जात असतो नॉर्मली जेव्हा मुक्ती मिळते. पण त्या झटक्यांना व्यक्ती घाबरला की त्या व्यक्तीचे डोळे उघडे राहतात, त्या व्यक्तीचं तोंड उघडं राहतं. मग आपण म्हणतो याचा प्राण तोंडातनं गेला, याचा प्राण डोळ्यातनं गेला. तर ह्या ज्या गोष्टी होतात त्या क्राउन चक्राच्या एनर्जीमुळे होत असतात. म्हणजे आणि म्हणून जी व्यक्ती दररोज त्यांचे 7 चक्रांना चार्ज करते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हळूहळू
परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचा लाभ व्हायला लागतो. जसं 2 वेळचं जेवण आहे ना, उपवासाच्या दिवशी पण आपल्याला, शिवरात्री येतेच आहे आता, खरंच आपण, तो फराळ शब्द होता की फल आहार शब्द होता? नेमका काय शब्द होता तो? फल आहार, त्याचा केला फराळ, मग त्याच्यात आले चिप्स, साबुदाणा वडे. आमच्याकडे तर आमच्या शहरामध्ये मस्त ढोकळा, डोसा, उपवासाचं काही नाही मिळत त्या दिवशी. ढोकळा मिळतो, डोसा मिळतो, त्याच्यानंतर काय पेटीस वगैरे सगळं कॉमनली आहे. त्याच्यानंतर स्वीट मध्ये वेगवेगळे पदार्थ मिळत असतात. तर असा असतो उपवास, बरोबर आहे. आता उपवासचा अर्थ काय आहे? टेलिपॅथी सेकंड लेवलचा विषय आहे, तो इथे डिटेलमध्ये नाही सांगू शकत. टेलिपॅथीसाठी तुम्हाला अजून प्रॅक्टिस करावं लागेल. चला, तर सगळ्यात महत्वाचं या चक्रांचं मी तुम्हाला मेडिटेशन पाठवणार आहे. आपल्या लेव्हल 1च्या सगळ्या नोट्स तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये मिळणार आहे. एक ऑडिओ मेडिटेशन आहे, त्या ऑडिओ मेडिटेशनला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डिरेक्टली व्हॉट्सअपवर लावलं तर ते 1-2 मिनिटात बंद पडतं. म्हणून तुम्हाला ते म्युझिकचे जे तुमचे स्टोरेज आहे तिथे त्याला डाउनलोड करा आणि तिथून लावा, म्हणजे विना वत्ते तुम्ही ते मेडिटेशन करू शकणार आहे. आणि एक मेडिटेशन मी उद्या तुमचं घेणार आहे, तर त्या मेडिटेशनला कोणी मिस करू नका. जबरदस्त एक्सपिरियन्स राहील तुमचा त्या मेडिटेशनचा. ऐसा लगेगा की वो ब्रह्मांड, उद्या आपण खरोखर त्या ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे, तुमच्या शरीरातली पूर्ण निगेटिव्हिटी काढून टाकत आहे आणि प्रत्येक चक्राला आरोग्य देत आहे. हा अनुभव आपण उद्याच्या सेशन मध्ये घेणार आहे. सो डोंट मिस उद्याचं सेशन, ठीक आहे. आणि औराचं प्रॅक्टिकल आपलं आजही राहिलंय, काळजी करू नका. औराचं प्रॅक्टिकल आपण पूर्ण करणार आहे. कुठलाच सिलेबसचा भाग इनकम्प्लीट ठेवणार नाहीये. अजूनही आपल्याकडे उरलेले 3 दिवस आहेत. मेडिटेशन कसं करायचं ते मी उद्या तुम्हाला ऑडिओ पाठवल्यावर समजावून सांगणार आहे. सगळे नोट्स पीडीएफ तुम्हाला उद्या ग्रुपवर मिळून जातील आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची. तर परवा म्हणजे उद्या आहे बुधवार, उद्या आपण चक्रा मेडिटेशन घेऊ आणि औराची उरलेले प्रॅक्टिकल करू. गुरुवारी तुम्हाला मी एखाद्या पेशंटला हील करायला शिकवणार आहे. प्रॅक्टिकली तुम्ही इथे हिलिंग करणार आणि तुम्ही केलेल्या दुसऱ्या पेशंटला किती बरं वाटतं ते आपण इथे शेअरिंग करणार. त्याच्यानंतर फ्रायडे चं जे सेशन आहे आपलं ते लास्ट सेशन राहील. तर पण फ्रायडेचं सेशन थोडं आपण एखादी बॅच लवकर संपवून 1 तास आधी चालू करू, म्हणजे 4 वाजता, 5च्या जागी आपण 4 वाजता सुरू करू आणि तुमच्या शेवटचा प्रश्न संपेपर्यंत त्या सेशनला चालू ठेवू आपण. म्हणजे शेवटचा हँडरेस. मला माहिती आहे रोज तुमचे बरेच प्रश्न असतात, पण आपल्याला वेळेची मर्यादा असते, तर आपण ते आन्सर्स नाही देऊ शकत. तर त्याच्यामुळे लास्ट डेला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईपर्यंत आपलं सेशन चालणार आहे. त्याच्यामुळे काही हरकत नाहीये की शुक्रवारी तुमचं सेशन शेवटपर्यंत चालेल. त्याच्यानंतर ज्यांनाही सेकंड थर्ड लेवलला यायचं आहे, तर इन जनरल आपली लेवल 1ची फी 3000 असते, जो तुम्हाला ऍज अ गिफ्ट आहे. त्याच्यानंतर सेकंड लेवलची 4000 फी असते, थर्ड लेवलची 5000 असते. पण याच्यासोबत ह्या जे म्हणजे आपले जे ग्रॅज्युएट सेशन चालू आहे, आता ही आपली 8वी बॅच आहे आणि या बॅच साठी आपली फी 5000 रुपये आहे. त्याच्यात तुम्हाला क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग हे 2 कोर्स परत गिफ्ट म्हणून आहे. म्हणजे टोटल 4 कोर्सेसची फी, डाउजिंग, रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल आणि क्रिस्टल थेरपी, या 4 कोर्सेसची फी 5000 रुपये आहे. ज्याचं तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस आहे, माझ्या, तुमच्या नाही. ठीक आहे, लाईफ टाईम ऍक्सेस कोणाच्या? माझ्या. मी आहे तोपर्यंत रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशनचा ऍक्सेस आहे. आणि त्याच्यासाठी कुठलंही किती बॅचेस रिपीट केल्या 1 रुपये फी एक्स्ट्रा द्यावी लागणार नाही. आणि मध्ये मध्ये जे बोनसेस असतात सगळ्यांची एकत्र 5000 रुपये फी आहे. 4 कोर्सेस, रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग, या 4 कोर्सेसची मिळून टोटल 20 दिवसाचं सेशन. एंजल थेरपी घेते पण ती याच्यात इन्क्लूड नाहीये, त्याची वेगळी 5000 फी असते. तर लक्षात घ्या. तर ज्यांना ज्यांना मास्टर लेवल पर्यंत करायचंय 100%, रेकीच्या सेकंड लेवल मध्ये तुमची 40% एनर्जी होते, रेकीच्या थर्ड लेवल मध्ये तुमची 100% एनर्जीने तुम्ही हिलिंग करू शकता. प्रत्येकाचे टॉपिक आपण उद्या परवा डिस्कस करणार की नेमके कुठले कुठले टॉपिक सेकंड थर्ड लेवल मध्ये असतात. ठीक आहे. आणि विदाऊट शक्तिपात रेकीचा कोच होईपर्यंत 5वी लेवल करायची असते.
तर पुढच्या 4थ्या आणि 5व्या लेवलची फी ही 25,000 रुपये आहे, कारण तो प्रोफेशनल कोर्स आहे आणि त्याच्यात तुम्हाला 1,00,000 रुपये महिना सहजतेने कसं अर्न करायचं मिनिमम ते टार्गेट दिलं जातं. त्याच्या पुढचं तुम्हाला एकदा टेक्नॉलॉजी समजली की तुम्ही त्याच्या पुढे 4,00,000 5,00,000 आजचा कोचचं जे अर्निंग आहे, जे म्हणजे माझ्या लेवलचे जरी कोच असेल ते सगळे 5,00,000 प्लस ते 10,00,000 पर्यंत काम करत आहे. नॉर्मली इथे 1-2 लाख रुपये कमवणं अत्यंत इझी गोष्ट आहे आणि जर पुढे कमवायचंय 5 ते 10 लाखाचं टार्गेट असेल तर त्याच्यासाठी एक वेगळा प्लॅन असतो. ते तुम्हाला त्या 25,000च्या कोर्समध्ये ते शिकवलं जातं. ठीक आहे. आज माझे स्टुडंट 3.5-4 लाख रुपये महिना अर्न करतात. 1-1.5 लाख कमवणारे भरपूर आहेत, पण 3.5-4 लाखापर्यंत बरेच स्टुडंट आज काम करत आहेत. ओके. तर ते सगळं टेक्निक स्टेप बाय स्टेप त्या क्लासेसमध्ये शिकवल्या जातं. तर ज्यांना कुणालाही सेकंड आणि थर्ड लेवल मध्ये यायचंय तर उद्या तुमच्या ग्रुपवर पूर्ण सिलेबस आणि फीस साठी गुगल पे फोन पे नंबर जो काल ज्यांनी 100 रुपीज पे केलेला आहे तोच नंबर असणार आहे आपला पेमेंटचा. पेमेंट करून तुमचं नाव आणि स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. तर ही प्रोसेस आपली, मी अमरावतीमध्ये राहते, महाराष्ट्र. ठीक आहे. आणि का बरं तुम्हाला गंमत सांगते, आधी जेव्हा मी फर्स्ट टाइम ऑनलाईन केलं ना तर मी माझा ऍड्रेस ना मुंबई टाकला होता, माझ्या भावाच्या घराचा पत्ता. मला ही भीती वाटत होती खरोखर. आज तर फॉरेनला स्टुडंट असतात, प्रत्येक बॅच मध्ये 2-3 विद्यार्थी आपले आउट ऑफ कंट्रीचे असतात. तर लक्षात घ्या, तेव्हा मला भीती वाटायची की अमरावतीचं नाव सांगितलं तर कोणी आपल्याकडे क्लास करेल की नाही करेल. आज मी सगळ्यांना ट्रेनर लोकांना सांगते, मी एका छोट्या शहरामधनं, फक्त ही माझी रूम 7x13ची आहे, एवढ्या छोट्या रूम मधनं जर मी 5 लाख प्लस अर्न करत आहे पर मंथ, तर मग मोठ्या शहरांमध्ये कठीण आहे का? आणि ते म्हणजे मी माझ्या लर्निंगवर 3 तास देते, 7 तासाचं माझं वर्किंग आहे ऑफिसचं येते, म्हणजे ट्रेनिंग आणि बाकीचं काउन्सिलिंग मी 7 तासाच्या वर काम नाही करत. आणि इतकं की बाजूला माझं किचन आहे, असं नाही की वेगळी स्पेस घेतली ऑफिससाठी वगैरे, असं काहीच नाहीये. माझ्या घरीच एका छोट्या रूम मध्ये मी करते आहे. आणि तरी देखील ऑफलाईन कोर्सेस असतात, अमरावतीला या. ओके, चला ठीक आहे. नाही, आपले बाहेरगावी पण असतात, पण सध्या या वर्षी मी थांबवले होते, माझ्या मुलाचं 10th आहे म्हणून. तर ज्यांना कोणाला लेवल अप करायची आहे तर तसा ग्रुपवर मेसेज मिळेल. ओके. सो एनी क्वेश्चन, एनी डाऊट? हा बोला नूतन मॅडम. ते 7 चक्र चार्ज कसे करायचे मॅडम? उद्याच्या सेशन मध्ये, उद्या आहे आपलं चक्रांचं मेडिटेशन घेईल ना, तर तेव्हा चक्र वेगवेगळ्या पद्धतीने कसं चार्ज करायचं, शॉर्ट टर्म कसं चार्ज करायचं ते उद्या सांगणार आहे आपण. आज फक्त आपण 7 चक्रांची माहिती घेतली. ओके. तो उद्याचा टॉपिक आहे आपला. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. हा अजय सर बोला. हा मॅम, मला एक विचारायचं होतं. म्हटलं अटुनमेंट 1 दिवस होते की 2 दिवस होते? माझी राहिलेली आहे ना. 2 दिवस होते सर, 2 दिवस रविवार आणि होते का? सोमवार 2 दिवस होते. आता एका बॅच ओके. मध्ये मी 2दा वेळ देऊ शकते. ज्यांचा राहिलाय आणि पुढच्या यायचं आहे अशांनी काय करायचं? मी पुढच्या आठवड्यात अटुनमेंट घेऊ शकतो का, रविवार आणि सोमवार किंवा? नाही, पुढच्या आठवड्यात नाही. आता नवीन बॅचचं जे अटुनमेंट राहील, नवीन बॅच आपली चालू होणार आहे 4 तारखेपासून, मग त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये राहील. अदरवाईज दुसरा हा पर्याय की जर तुम्हाला सेकंड थर्ड लेवलला यायचं आहे तर 5,000 प्लस 500, 5,500 रुपये पे करून तुम्ही राहिलेले अटुनमेंट कम्प्लीट करून घेऊ शकता. म्हणजे 2 दिवस एका जणाची 2 दिवस पहिले लेवलला अटुनमेंट होते असं ना? नाही सर, लेवल 1चं एकदा अटुनमेंट होतं, लेवल 2चं एकदा होतं, लेवल 3चं एकदा होतं, लेवल 4 आणि 5चं एकदा होतं, असं 4 अटुनमेंट वेगवेगळे होत असतात प्रत्येक लेवल. मॅडम, मी असं ऐकलेलं आहे लेवल 1 साठी 2 दिवस अटुनमेंट होते म्हणे. कोणी सांगितलं 2 दिवस? म्हणजे मी ते 2 दिवस तसं अटुनमेंट नसतं कधीच. ते राहिले होते त्या दिवशी स्टुडंट म्हणून मी दुसऱ्या दिवशी घेतलं. कुठल्या लेवल? नाही, हे नाही, असंही बाहेर माझ्या मित्रांनी केलंय ना, ते म्हणतात 2 दिवस अटुनमेंट करता हो. अटुनमेंट 2 दिवस नाही करत, क्लास 2 दिवसात संपतो लेवल 1चा. अच्छा. क्लास 1 किंवा 2 दिवसाचा असतो ऑफलाईन मध्ये. पण काय होतं माहितीये का, तुम्हाला सांगते ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासमध्ये काय फरक आहे. मी सुद्धा आधी ऑफलाईन घ्यायची आणि 1 डे सेशन घ्यायची. जेव्हा आपल्याकडे माझे 2-2, 3-3 तासात लेवल संपले जेव्हा मी शिकत होती, फक्त लेवल 1चा क्लास माझा 2 दिवस झाला होता. आणि इथून 17-18 वर्षापूर्वी मी फी भरलेली होती 2,000 रुपये, जी माझ्याकडे नव्हती, माझ्या एका मैत्रिणीने दिली होती.
तर लक्षात घ्या की जेव्हा आपण रेखीचं 1-2 दिवसात पूर्ण नॉलेज घेतो, आज आपण रोज 1-1 तास घेऊन राहिलोय, तर प्रत्येक मुद्दा आपल्या डोक्यामध्ये बसतोय, एक्सप्लेन होतोय. ते नाही अडलं तर आपला प्रश्न नाही समजलं तर रेकॉर्डिंग आपण वारंवार पाहू शकतो. आणि बॅचही रिपीट करण्याची आपल्याला सुविधा आहे. कुठलीही बॅच तुम्ही कितीदा रिपीट करू शकता. लेवल 1 ला तुम्ही 10 वेळा, माझं ऑब्जेक्शन नाहीये. लेवल 2 10 वेळा अटेंड करा, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत अटेंड करा, माझं काहीच ऑब्जेक्शन नाही कुठल्याही लेवलचं. ठीक आहे, ओके. हा तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. पण जेव्हा 1 डे 2 डे सेशन असतात ना, सगळं आपल्यासाठी नवीन असतं, कधी ऐकलेलं नसतं. काय सायकिक सर्जरी आहे, काय डिस्टन्स हिलिंग आहे, काय टेलिपॅथी आहे, भराभर डोक्यावर 2-3 तासात आपल्या डोक्यावर ओतलं जातं ते नॉलेज. माझे तर छान रिव्हिजन झालंय. हा, आणि त्याचं रेकॉर्डिंग भेटत नाही. मेन म्हणजे त्या जे डेली सेशन असतात ना होल डेचे, त्याचं रेकॉर्डिंग मिळत नाही. मग रिव्हिजन करण्यासाठी जर आपल्याकडे अशा कागदाच्या नोट्स असल्या तर त्या किती दिवस कामात येणार आहे. ओके, तर जसं जसं बरोबर आहे तुम्ही ते याच्यात पाठवून. कराल, म्हणून तो एक फरक आहे की ऑनलाईन मध्ये समजून घेता येतं, बॅच रिपीट करता येते आणि प्रत्येक बॅचचं रेकॉर्डिंग आपल्याला उपलब्ध असतं. माझं जे प्ले स्टोअरवर ऍप आहे त्यात तुम्हाला लेवल 1, लेवल 2, लेवल 3 त्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग मिळतं. किंवा त्याच्या पलीकडे तुम्ही एंजल थेरपी, अजून बाकीचे जे कोर्सेस करणार, पॅरेंटिंग झालं, NLP झालं, सुजोग थेरपी झालं, माझ्याकडे भरपूर कोर्सेस असतात. त्या बुक्स पण देता का मॅडम तुम्ही? नोट्स पण मिळतात. ओके. ठीक आहे, माझं हे म्हणजे पुस्तक आहे, अमेझॉनवर नंबर 1 बेस्ट सेलिंगवर आहे. याच्यात सगळ्या कोर्सेस, NLP काय आहे, रेकी काय आहे, क्रिस्टल काय आहे, हे सगळं तुम्हाला तिथे बघायला मिळू शकतं या पुस्तकात. ओके, आणि PDF काढलेले आहेत प्रिंटआउट. चला छान. ओके, तयार करून घेतलंय. चलो व्हेरी गुड. मॅडम थोडी घाई नका करू बुक तयार करायची, मी अजून नवीन नोट्सवर काम करते आहे आणि तुम्हाला एकदम व्यवस्थित नोट तुमच्यापर्यंत मिळणार आहे. ठीक आहे, थँक्यू. चालू आहे माझं नवीन याच्यासाठी. पॅरेंटिंगचं सेशन तर मी फक्त 200 रुपयात दिलं यावेळेस. 10 दिवसांचं सेशन ओनली 200 रुपीज. कारण मला देवाच्या कृपेने भरपूर येत आहे, त्याच्यामुळे जेवढं ग्रॅटिट्यूडली देता येतं, जेवढं आपण त्याला देऊ तेवढं आपल्यापर्यंत पोचणार आहे. ओके, सो ज्यांनी काल 100 रुपीज प्लस काही 101, कोणाचे 201 आलेले आहेत, त्या सगळ्यांचं स्कॅनर सेंड करा ना जीपे करण्याचा. ओके ओके, ठीक आहे. आणि आपल्या 2nd 3rd लेवलचं जे ऍडमिशन प्रोसेस राहील ती होणार आहे आपली गुरुवारपासून सुरू होईल ऍडमिशन. 29, 30, 29, 1, 2 आणि 3 म्हणजे रविवारपर्यंत तुम्हाला पैसे जमा करता येणार आहे. ज्यांना कुणाला 2nd 3rd लेवलला यायचं आहे तर उद्या तुमच्या ह्याच्यात मेसेज येईल आणि गुरुवारपासून तुम्ही पैसे पोहोचवू शकता. रविवारपर्यंत तुम्हाला द्यायचं आहे. क्लासची वेळ सेम 5 ते 6 राहणार आहे, कारण एक बॅचची आपली सुरू होते ती 5 ते 6 कंटिन्यू होते, एक 4 ते 5 कंटिन्यू होते, एक 3 ते 4 कंटिन्यू होते. याच टायमिंग मध्ये आपल्या बॅचेस होतात. नेक्स्ट जी बॅच चालू होईल ती आपली चालू होणार आहे. आता आपली एक बॅच संपेल, त्याच्यानंतर ती बॅच नवीन सुरू होणार आहे आपली. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. फर्स्ट लेवलची नवीन बॅच कोणत्या तारखेपासून स्टार्ट होते मॅडम? 4 मार्चचं शेड्युलिंग आहे, पण बघावं लागेल मला 3rd लेवलची बॅच कम्प्लीट होते का. ओके ओके, हा राजेश्री मॅडम बोला. राजेश्री मॅडम, रुपाली मॅडम. हॅलो. हा बोला. हा, ते टायमिंग विचारायचं होतं मॅडम, ते सांगितलं. ते टायमिंग हाच आहे का, एकच टायमिंग? नाही मॅडम, माझं बॅचचं कसं घरी टायमिंग, ना ऑनलाईन जॉब असतो मला, त्याच्यामुळे मला नाही जमत नाही. मॅडम टायमिंग बदलत जातं आपलं. 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 अशी बॅच चालते. पण जी बॅच आपण लेवल 1 ची 10 दिवस चालू, आपल्याला त्या वेळेची सवय झालेली असते आणि म्हणून तो टायमिंग न बदलता आपण कंटिन्यू तेच बॅचला घेतो. आणि ज्यांना रिपीट करायचं तर मग तो टाइम चेंज होत असतो. ओके. मॅडम. हा बोला रुपाली मॅडम. मॅडम, पल्पलायझेशन होतं ना जे थायरॉइडच्या तिथं, तर त्यांचं डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की पित्त उसळतं जेवताना आणि त्यावेळेस ती धडधड चालू होते. तर ते रिझन नेमकं पित्ताचं असतं की थायरॉइडचं रिझन होतंय ते? मॅडम आपण औरा क्लिन्झिंग करू आणि त्याच्यानंतर जे मी सांगेल ना आता दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी, अजून आपलं भरपूर कोर्स सिलेबस राहिलेला आहे, ते फ्रायडे पर्यंत कम्प्लीट होईल. मग त्याच्यात तुम्हाला 2nd लेवल 4 तारखेपासून चालू होणार आहे, 4 मार्च. ओके, ओके. रत्ना मॅडम बोला. हाँ मैडम नमस्ते। नमस्ते भैया। मैडम मैं ना जीपे फोन पे कुछ यूज नहीं करती हूँ, मुझे नेट बैंकिंग चाहिए होगा तो दे देंगे आप? हाँ, अकाउंट डिटेल्स भेज देंगे। हाँ ठीक है, ओके थैंक यू मैडम। ओके थैंक यू। हाँ प्रतिभा मैडम बोला ना, अनम्यूट करा। मैम
सॉरी मैं कल अटेंड नहीं कर पाई थी, उसका रिकॉर्डिंग नहीं मिला। कल है ना, डाला हुआ है यूट्यूब पे। यूट्यूब पे डाला है, अपने ग्रुप पे नहीं डाला है। ग्रुप पे डाली है ना लिंक कल। कल एक का नहीं स्टूडेंट, आया है। हाँ एक स्टूडेंट ने डाली थी, वही डाला है, ग्रुप में भी डाला है, ढूंढो उसमें। कल जो मैसेज जाता थे ना उसमें था एक, डाला है कल का भी। मैंने नहीं डाला, किसी स्टूडेंट ने डाल दिया है। ठीक है। ओके। एक और चीज पूछनी थी मैम, जो 7 चक्रास है, जिनका भी 7 चक्रास जैसे ब्लॉक हो, कोई एक ब्लॉक हो, तो उसी की हीलिंग होती है कि टोटल 7 की करनी होती है? मैं कल बताऊंगी चक्रों का, हमारा जो टॉपिक आहे ना, कैसे चार्ज करे चक्र को हिल, आणि मी चक्र चेक पण करून देणार आहे एक दोन लोकांचे, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की खरंच होतं का काम ते। ठीक है। क्योंकि मेरा पैर बहुत ज्यादा दुख रहा है लास्ट 3 ईयर से। रूट चक्र को तो हिलिंग करो। हाँ जी, कल बता दीजिएगा। जी ओके। तनुश्री मॅडम बोला। हॅलो मॅम. हाँ बोला। मी ना रेखी 8 वर्षापूर्वी केलेली होती, तेव्हा माझं शक्तिपात झालेलं होतं. तर मी जस्ट काही नेगेटिव्ह, मला असे आय डोंट नो, रेखीमुळे मला असं माझ्या हस्बंडचे ब्रेन स्टॉक वगैरे झालेलं त्यांना, तर मी ते सोडून दिलं. आय थॉट की त्याच्यामुळे झालं. आणि सडन आता 8 वर्षानंतर जस्ट मी तुमच्या आधी पण एकांचं सेशन ऐकलेलं, पण त्यांनी 1 दिवसामध्ये मला एवढं काही फरक जाणवलं नाही. पण जस्ट हे 7 डेज, हे 2 दिवसाचंच केलेलं होतं मी पण. आणि आता तुमचं केल्यानंतर 7 डेज नंतर आय डोंट नो, माझ्यामध्ये असं पॉझिटिव्हनेस, म्हणजे मला असं काही करावं असं वाटत नाही, पण अचानक माझ्या बॉडीमध्ये असं माझा राग थोडासा कमी झालाय, किंवा असं पॉझिटिव्हनेस वाटतंय. आय एम बेसिकली, मी सत्संग पण केलेलं आहे, पण अचानकच खूप अपडाऊन झाल्यामुळे मी सगळं स्टॉप केलं. पण आता काय माहिती, तुमचं लेक्चर ऐकल्यावर असं वाटतं की नाही, मला ह्या पॉझिटिव्ह करते. पण आता मी ते 2 शक्तिपातचं अटेंड नव्हतं केलेलं, मॉर्निंगला खूप सेशन असल्यामुळे, पण मला ते करायचं आहे. तर माझं ऑलरेडी झालेलं आहे. अटेंडमेंटची गरज नाही मॅडम तुम्हाला. तुमचं लेवल किती लेवल झाले आहेत रेकीच्या आतापर्यंत? तेच झालेलं मग होतं. सेकंड थर्ड लेवलला ऍडमिशन तुम्ही घेऊन त्याचं अटेंडमेंट अटेंड करू शकता. अच्छा, त्याचं डायरेक्ट करू शकते. त्याचं हा, पण सेकंडचं वेगळं राहील, थर्डचं वेगळं राहील. मग मला ते जे शक्तिपात घेतल्यानंतर ते जे व्हायब्रेशन. ऍक्टिव्हेशन हा. करा. तुमच्या थांबलेलं बघा, अटेंडमेंट डबल करायची गरज नसते. ऍक्टिव्हेशन केल्यानंतर तुमच्या त्या एनर्जीज खूप स्ट्रॉंग होऊन जातात. अच्छा, ओके. आणि मग ते तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे केलं तर मग ते होऊन जाईल. हो होऊन जाईल, होऊन जाईल. अच्छा, ओके, थँक्यू. थँक्यू. स्वाती मॅडम. मॅडम मला टायमिंगचाच थोडा इश्यू आहे. 3 ते 4 होईल का? कारण 4 ते 6 माझा क्लास असतो. 3 ते 4 आपली कुठली बॅच चालू आहे सध्या? मास्टर लेवल. बघू, ती संपत नाहीये मॅडम. ऍक्च्युली तिचं अजून 8 दिवस सिलेबस आहे, तर त्याच्यामुळे ती काही लवकर संपत नाही. त्यांचा क्लास, माझं कसं असतं की डिटेलमध्ये घेत असते ना, तर जोपर्यंत तो टॉपिक पूर्ण एक्सप्लेन होत नाही तोपर्यंत ते बॅच कंटिन्यू चालू राहील. किती म्हटलं तरी सुद्धा ते कम्प्लीट होत नाही, म्हणून आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, सांगते मी तुम्हाला. ओके मॅडम. पण बॅचचं टायमिंग चेंज होतं. ही बॅच नाही तर पुढची बॅच तुमची त्यावर त्या टाइमला चेंज करून भेटते. मग प्रणाली मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. मॅडम, माझा एक एक्सपिरियन्स असा होता की मला कमरेने इतका स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे, त्याच्यामुळे मला उठायला बसायला होत नव्हतं. आवाज गेला. आवाज माईक ऑन करा ना मॅडम. माईक. पण 2 दिवसाच्या सेशन मध्ये मला खूप छान फरक पडला. छान छान. आणि तुम्ही ते आपले सकाळी सेशन झाले त्याच्यामध्ये म्हणजे मला डोळ्यांना वगैरे खूप आराम जाणवला, जे जास्त त्रास देत होते. आणि कंबर तर खूपच, म्हणजे मी वाकून वाकून चालायचे, मला खूप छान चालायला यायला लागलं. खूप छान. ही सुरुवात आहे मॅडम लाईफ मध्ये पॉझिटिव्हिटीची. इथून पुढचा प्रवास करा. 100% जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. थँक्यू मॅम. रेकी खरंच इतकी सुंदर ऊर्जा आहे की तुम्ही तिला मागता मागता थकाल. रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. नक्कीच. थँक्यू मॅम. थँक्यू. बोला नालंदा मॅडम, अनम्यूट करा. मॅम नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव खूप छान आहे हो मॅडम, हटके. थँक्यू. कशा आहात? स्वस्त, मस्त, जबरदस्त. येस, मी पण. आणि मला एक प्रॉब्लेम आहे मॅडम, म्हणजे उन्हाळा सध्या चालू आहे, बट मला शिंका येत आहेत सारख्या, म्हणजे उन्हाळा असताना पण. हा, आपण ना सर्दी वगैरे अशी नाही. परवाच्या सेशनला रेकीचा प्रोटोकॉल बघणार आहे की कुठल्या आजारासाठी कुठे हिलिंग करायचं. तर त्याच्यात तुम्हाला ते आयडिया येईल. तिथे तिथे हिलिंग केलं की इथून तुम्ही 21 दिवस रोज प्रॅक्टिस करा.
डेफिनेटली बरं. तुम्हाला त्याच्यात फरक पडेल. पण परत सांगते, ही ऊर्जा फक्त 10% आहे, तर त्याच्यामुळे क्रॉनिकला थोडा वेळ लागतो. ओके. ओके. आणि आपण काल जे घेतलेलं पाणी आणि अन्न चार्ज करायचं ते खूप बेस्ट वाटलं मॅडम, म्हणजे एकदम मॅजिकल वाटलं. आणि पाणी टोटली नारळ पाण्यासारखं लागत होतं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे लास्ट याच्यामध्ये माझं मिस झालेलं, बट काल कम्प्लीट झालं तर एक चांगला एक्सपिरियन्स आला. थँक्यू. डेफिनेटली. चल, थँक्यू. ओके, थँक्यू. हा, विजया मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडम एक सांगू का, तुम्ही माझ्या आईसारख्या दिसतात. आज मगापासून तुमच्यावर लक्ष गेलं ना, आणि आज हो का? आज आईशी बोलणं नाही झालं, सकाळी खूप घाईत होती मी. तर हो तुम्हाला हो फोन हो. करून मला परत आठवण की क्लास संपला की पहिले आईला फोन करायचा आहे. सेकंड लेवल किती दिवसांची असते मॅडम? सेकंड लेवल 10 दिवस, थर्ड लेवल 10 दिवस. पुढे मागे अच्छा दिवस वाढतात, कमी नाही होत. अच्छा अच्छा. मग ते दोघांचे मिळून 5,000 काय? दोघांचे मिळून 5,000 प्लस त्याच्यासोबत क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग, हा. ते पण गिफ्ट आहे. अच्छा. आणि मला ना मॅडम खूप प्रॉब्लेम्स आहेत. हार्ट प्रॉब्लेम आहे, थायरॉइड आहे. आता मी 7 चक्र मेडिटेशन वगैरे करतेय तशी, ज्योती आसवले मॅडमच्याकडून. तर मला फरक पडलाय, पण म्हणजे मग अजून काय करायला हवं का त्याच्यासाठी? मॅडम डिस्टन्स हिलिंग, जेव्हा आपण 7 चक्रांना कंटिन्यू हिलिंग करू शकत नाही, तर हा. डिस्टन्सनी ऍट अ टाइम जेव्हा आपण औरा क्लिन्झिंग करून टाकतो, हो तर हो त्याचे हो. रिझल्ट खूप छान येतात. हम्म. आणि आता डाउजिंग, या अशा डाउझरनी आपण चक्र चार्ज करायला शिकवतो. अच्छा. हा हा. ठीक आहे, तर मग त्याच्याने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक चक्र हिल करू शकता. हो 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 हो. आजच थर्ड लेवल मध्ये शिकवलं म्हणून हे बाहेर आहे सध्या. हा हा हा. तेच म्हणजे मला ते माझ्या दुखण्यासाठी जास्त मला करायची इच्छा झालीये. डेफिनेटली करू हम्म. शकता. आणि माझ्या मिस्टरांचा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. त्यांनाही हिल करू तर शकता. आजच सेकंड लेवल मध्ये डिस्टन्स हिलिंगचं प्रॅक्टिकल केलं. हा तर हा. एक पीएचडी झालेले सर आहेत आपल्याकडे, त्यांनी त्यांच्या आईसाठी हिलिंग केलं ते. पण आणि मला त्यांना चालायला खूप म्हणजे लावलं, तर चालताना त्यांना खूप हलकं वाटलं. हम्म. दोन्ही गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे. बरोबर. तेच माझं तर 7 चक्र हिलिंग म्हणजे मेडिटेशन केल्यामुळे मला पुष्कळ फरक पडलाय. पण ते मला रोगमुक्तच व्हायचंय. आता माझं 60 एज आहे. आणि मग त्यातून मी मोकळी झाले तर अजून रिलॅक्स मध्ये अजून जीवन जगू शकते ना. बिलकुल बिलकुल. त्यासाठी त्यासाठी माझे प्रयत्न चाललेत. मला काय एवढं ऑनलाईनचं खास जमत नाही. मुली माझ्या मला अटेंड करून देतात आणि मग पैसे वगैरे त्या भरतात. 2 मुली या माझ्या आहेत, त्या करतात सगळं आणि एक मुलगा आहे. पण छान मुलं छान. करतात सगळं. पण म्हटलं माझ्या जीवनासाठी मला आता तरी जीवन चांगलं जगू द्या अजून पुढे. बरोबर याच्यासाठी बरोबर. हम्म. थँक्यू. छान, तुमच्या थँक्यू. म्हणजे खूपच छान तुम्ही डिटेल माहिती सांगता ना, खूप छान वाटतं. मस्त एकदम. चला, थँक्यू थँक्यू थँक्यू. 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 बोला अनिता मॅडम, अनम्यूट करा. अनिता मॅडम. हा हा. ते काय झालं, बॅटरी कट केली. हा बोला, आवाज येतोय तुमचा. हा मॅडम, मी उद्या प्रवासात असणार आहे. मी हा, कोकणात जाणार आहे, तर मी प्रवासात असणार आहे. मग तर मग रेकॉर्डिंग ऐकून कराल ते मेडिटेशन. बरं. आणि मॅडम माझं ना नारायण रेकी म्हणजे त्यांनी घरी येऊन हे केलं होतं, कारण मला स्पाईनचा प्रॉब्लेम होता. तर त्यांनी घरी येऊन मला फर्स्ट सेकंड एकत्रच हे केलं, पण मला काही कळलं नव्हतं. निदान आता तरी मला कळायला लागलंय की काय करायचं असतं. हा. तर एका मी ते दिवशी 2 शक्तिपात देता नाहीत मॅडम कधीच. पण त्यांनी मला तसं काही दिलं नव्हतं. त्यांनी फक्त मला ते सिम्बॉल हिलिंग शिकवले दिलं होते. असेल, शिकवले म्हणजे मग बघा, विदाऊट अटुनमेंट तुम्ही रेकीचे सिम्बॉल वापरू शकत नाही, पहिली गोष्ट. तर अच्छा त्याच्यामुळे जर तुम्ही म्हणताय की तर फर्स्ट सेकंड दिलेला आहे आणि एका दिवशी 2 अटुनमेंट देता येत नाही, हा रेकीचा नियम आहे. अच्छा. तर त्याच्यामुळे पहिले ते कन्फर्म करून घ्या की तुमचं अटुनमेंट झालेलं आहे की नाही झालेलं आहे. बरं. कारण मला फक्त त्यांनी तेवढे सिम्बॉल शिकवले होते. मी खूप आजारी असल्यामुळे मी ते केलं नव्हतं. नाही, पण ते मग शक्तिपात दिला होता का त्यांनी, असं काही डोळे बंद करून एनर्जी एक्सचेंज केली होती? नाही 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 मग नाही तशी दिलं. यूज नाही होत मॅडम. अच्छा. त्याच्यामुळे माहित नाही, पण ते माझं हिलर नंतर असतील ऍक्च्युली, तुमच्याकडे संपर्कात जे आले ते हिलर असतील, ते ग्रँड मास्टर नसतील रेकीचे. अच्छा. ओके. त्याच्यामुळे मला क्लास जॉईन करावा लागला आणि सेकंड आणि थर्ड पण बॅच करायची आहे मला मॅडम. ओके. ओके. थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. मानसी मॅडम, लास्ट क्वेश्चन. परत आपण सगळे लास्ट डे ला क्वेश्चन घेणार आहोत, पण आता आमच्या घरी आलेलं आहे. हा, म्हणजे सर आले आहेत आता, मला चहाची वेळ झालेली आहे. ओके, चला मानसी मॅडम बोला, लास्ट क्वेश्चन. नमस्कार मॅडम. मी नमस्कार नमस्कार. ऍक्च्युली प्राणिक हिलर आहे. म्हणजे प्राणिक हिलिंगचे मी सायकोथेरपी पर्यंत कोर्स केलेले आहेत आणि पेशंट पण मी करते.
पण तुमचे सेशन मी ऐकते ना, तर ते खूप एनर्जेटिक आहे आणि ऍक्च्युली मध्ये मध्ये मिस झाले माझे. आणि हे पुढचे कोर्स जे तुम्ही सांगताय की सेकंड लेवल, थर्ड लेवल वगैरे, तर मी पेशंट करते तेव्हा पेशंट माझे 2 किंवा 3 सिटिंग मध्ये बरे होतात. म्हणजे त्यांना जे पण डिझीज असते, पण सेम डे ते डिझीज मला त्रास करायला लागतात. म्हणजे मी हार्टसाठी पण म्हणजे हे केलं, छातीत दुखतं वगैरे याच्यासाठी, पण ते त्रास मला व्हायला लागतात. मग असं का होतं? आणि आपले ओके. हा बोला मॅडम. तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देते. मी नेहमी सांगते की प्राणिक हिलिंग एक खूप चांगली ऊर्जा आहे, त्याच्यात काही वाद नाही. ठीक आहे, पण प्राणिक हिलिंगच्या ऊर्जांचा जेव्हा वापर करतो तर आपण आपली इनर एनर्जी वापरतो. हो, ठीक आहे, आपली स्वतःची एनर्जी आपण वापरतो. आता हा, एक माठ आहे, त्याला मर्यादा आहे पाणी साठवून घेण्याची, बरोबर. आणि त्याच्यातलं पाणी आपण वारंवार लोकांना पाजलं हम्म, तर त्या माठाला कोरड लागणार आहे. कोरड लागणार. बरोबर आहे. आणि हा, रेकी काय आहे? ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे, जी अनंत लोकांना ऑक्सिजन देत आहे, प्राण ऊर्जा देत आहे, ती न संपणारी आहे. ओके. हजारो वर्षापासून या पृथ्वीवर लोक आहेत, हजारो वर्ष परत राहणार आहे, आणि हा, ही ऊर्जा अनंत आहे आणि संपणारी नाहीये. आणि त्याच्यामुळे रेकी शक्तीला फक्त क्रिस्टल प्रोटेक्शन द्यावं लागतं. त्याच्यासोबत जर एनर्जी वाढवली तर रेकीचं साईड इफेक्ट होत नाही. पहिलेच आपण शिकलो की, आणि प्राणिक ऊर्जामध्ये त्याच्यासाठी की आपल्या स्वतःतलं खर्च होतं आणि तेवढीच साधनं आपल्याला वाढवावी लागते. म्हणजे वाढवावी. माठ रिकामा झाला की त्याच्यात आपण हो, दुसऱ्या भरण्यातलं पाणी ओततो की नाही, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला स्वतःची एनर्जी वाढवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी हिलिंगचं काम का बरं करत नाही? कारण मला हिलिंगसाठी रोज 100 फोन येतील, पण मी ते का बरं करत नाही? कारण मला शक्तिपात द्यायचे असतात. माझ्याही ऊर्जांना हे आहे मर्यादा. आणि जेव्हा मी एकेका दिवशी 300-400 लोकांना जेव्हा अटोनमेंट देते, कुठेतरी मला पण डाऊन वाटतं. किंवा जर महिलांमध्ये पिरियडच्या ह्याच्यात एनर्जी ऑलरेडी डाऊन झालेली असते, तर त्याच्या पद्धतीने आपण या वर्क सगळं करत असतो. तर म्हणून प्राणिक ऊर्जा आणि रेकी ऊर्जातला फरक हा आहे की तिथे आपण स्वतःची एनर्जी वाटतो, तिला ऍक्टिव्ह करण्यासाठी वारंवार चार्ज करणं गरजेचं आहे. ब्रह्मांडी ऊर्जा रेकी आपण क्रिस्टल सोबत वापरल्याने आपल्याला प्रोटेक्शन मिळतं आणि त्याचा साईड इफेक्ट आपल्याला होत नाही. ओके, थँक्यू. चला, थँक्यू व्हेरी मच. ओके, सो आज आपण इथे थांबू. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. परत भेटू याच नवीन ऊर्जासोबत. थँक्यू.